नमस्कार. महासोशॉलॉजी महाराष्ट्रातील समाजशास्त्राच्या समृद्धीसाठी सुरू असलेल्या या फोरमतर्फे आयोजित व्याख्यानातील या 7व्या पुष्पासाठी उपस्थित आपणा सर्वांचं महासोशॉलॉजी परिवारातर्फे या कार्यक्रमाचा समन्वयक मी शिवाजी उकरंडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या व्याख्यानासाठी महाराष्ट्रातील नामवंत अशा प्राध्यापकांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ सेवानिवृत्त विद्यार्थीप्रिय सिद्धहस्त असे लेखक कादंबरीकार प्राध्यापक डॉक्टर सुनील माई सर या ठिकाणी उपस्थित आहेत. महासोशॉलॉजी परिवारातर्फे प्रथमतः मी त्यांचं स्वागत करतो. अध्यक्षस्थान भूषवणारे डॉक्टर माई सर यांचा थोडक्यात परिचय मी आपणास देऊ इच्छितोय. माई सरांचा जन्म हा 1959 मध्ये झाला. डॉक्टर अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालय जळगाव येथे 35 वर्षाची प्रदीर्घ सेवा माई सरांनी केली. तत्पूर्वी ते बारामती औसा येथील महाविद्यालयामध्ये अध्यापन सेवेमध्ये होते. एकूण 38 वर्ष अशी प्रदीर्घ अध्यापन सेवा माननीय माई सरांनी केलेली आपल्याला दिसून येते. 2019 मध्ये या प्रदीर्घ सेवेतून माई सर सेवानिवृत्त झाले. समाजशास्त्रातील 11 पुस्तके आणि 16 कादंबऱ्या माई सरांच्या नावावर आहेत. समाजशास्त्रज्ञ हा एक सिद्धहस्त लेखकही असतो याची साक्ष म्हणजे माई सरांचं हे लिखाण आहे. साहित्याचं समाजशास्त्रच माई सरांच्या या सिद्धहस्त लेखणीने साकार झाले की काय असं वाटायला लागतंय. एकूण 27 पुस्तकं माई सरांची ही ग्रंथसंपदा आहे. 7 विद्यार्थ्यांना त्यांनी PhD साठी मार्गदर्शन केलंय. 4 लघु शोध प्रकल्प माई सरांनी पूर्ण केलेले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहित आहे महाराष्ट्रातील मराठी समाजशास्त्राच्या या विश्वामध्ये माई सरांचं नाव आज अग्रस्थानी आहे. या कार्यक्रमासाठी एक अनुभव संपन्न असे समाजशास्त्रज्ञ आपल्याला लाभलेले आहेत. माई सरांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन आभार मानतो. माई सरांचं इथं स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमासाठी जे वृत्तांत लेखन करणार आहेत ते डॉक्टर मनोहर येरकलवाड हे PWS कॉलेज नागपूर हे ते सहाय्यक प्राध्यापक आहेत. वृत्तांत लेखनाचे अनेक नमुने महासोशॉलॉजी परिवाराच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपण बघतो आहोत. खरं तर महासोशॉलॉजी परिवारांनी काय काम केलं याची साक्षच त्या अहवाल लेखनातून आपल्याला मिळते. महासोशॉलॉजी परिवारातर्फे मी येरकलवार सर यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख साधन व्यक्ती आपणा सर्वांना
परिचित असणारं, महाराष्ट्रातील समाजशास्त्र वृद्धिंगत व्हावं असं ज्या ज्या लोकांना वाटतंय त्यातील हे एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे सर. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर, जिल्हा नांदेड येथे सहयोगी प्राध्यापकपदी ते कार्यरत आहेत. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारा प्राध्यापक, उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा प्राध्यापक अशी सरांची ओळख आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत आणि हे मला आग्रहानं सांगावं लागेल की महाराष्ट्रात सर पोहोचले हे त्यांच्या युट्यूब मधून. सरांचं स्वतःचं युट्यूबचं चॅनल आहे. मार्गदर्शन, अभ्यासक्रमाचे अनेक व्हिडिओज, सामाजिक संशोधन, सामाजिक सिद्धांत, समाजशास्त्रीय सिद्धांत यावरचे त्यांचे अनेक व्हिडिओज आज विद्यार्थी पाहताना आपल्याला दिसतात, त्याचा अनुभव घेताना दिसतात. भिसे सरांचा जो संशोधनाचा विषय आहे तो आहे ग्रामीण मातंग स्त्रियांचा दर्जा व भूमिका. PhD साठी असणाऱ्या या संशोधनाचा लाभ, या संशोधन विषयाचा लाभ, त्याचा आवाका त्यांनी घेतलेली मांडलेलं पद्धतीशास्त्र आणि विस्तृत केलेला हा विषय माननीय भिसे सरांकडून त्यांच्या मांडणीतून आपल्या सर्वांना आज अनुभवायला मिळणार आहे. भिसे सरांच्या मांडणीनंतर प्रश्नोत्तर होतील, त्यानंतर माननीय डॉक्टर संदीप चौधरी सर यांचं मनोगत होईल, अध्यक्षीय समारोप होईल. महासोशॉलॉजी परिवाराच्या तर्फे डॉक्टर भिसे सर यांचं मी पुन्हा स्वागत करतो आणि माननीय भिसे सरांना विनंती करतो की आपण आपल्या मांडणीला या ठिकाणी सुरुवात करावी. माननीय डॉक्टर भिसे सर. हॅलो हॅलो सर, आवाज येतोय सर, आवाज येतोय. ओके ओके. महासोशॉलॉजी परिवाराकडून आयोजित केलेल्या ह्या व्याख्यानमालेमध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक, ज्यांची पुस्तकं वाचून आपण शिक्षण घेतलं असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील माई सर. काळानुसार बदललं पाहिजे, परिवर्तन हा समाजाचा नियम आहे. त्या पद्धतीने चौधरी सरांनी हा बदल घडून आणला की समाजशास्त्र हे चार भिंतीच्या आत न शिकता जर आपण सोशल मीडियावरून बी समाजशास्त्र शिकलं पाहिजे, असे आमचे मित्र आणि नेहमीच आम्हाला प्रेरणा देणारे असे डॉक्टर संदीप चौधरी सर, डॉक्टर विनोद खेडकर सर, कोल्हापूरमध्ये सातत्याने ऑनलाईन समाजशास्त्राचं विकसित झालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर अर्जुन जाधव सर. आताच माई सरांचा परिचय करून देणं ठीक होतं, ते आपले एवढे माई सरांचं काम सुद्धा समाजशास्त्रामध्ये आहे आणि मी तर आणखी नवीन आहे, तरी सुद्धा माझा मोठा असा छोटा परिचय मोठा करून दाखवला असे आपले शिवाजी उकिरडे सर. त्याचबरोबर वृत्तांत लेखक मनोहर येरकलवार सर. आज आपण ग्रामीण मातंग स्त्रियांचा दर्जा आणि भूमिका याविषयी, हा माझा संशोधनाचा विषय होता. चौधरी सरांनी मला एक दिवशी फोन केला आणि सांगितलं की सर, आपण असा उपक्रम सुरू करतोय आणि तुम्ही बोलावं अशी आमची इच्छा आहे. आता मित्रांचा आग्रह म्हणल्यानंतर बोलायला काही हरकत नाही, म्हणून मी सरांना होकार दिला. तसं आपलं हे काम ज्या ज्या लोकांनी संशोधनाचं काम केलेलं आहे ते काम आपलं पुढे आलं पाहिजे.
याच्यासाठी आपण चौधरी सरांचा हा प्रामुख्याने प्रयत्न आहे. संशोधनामध्ये जे विद्यार्थी संशोधन करतायत, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन प्रकल्प करायचे आहेत, ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नव्याने संशोधन करायचं आहे, अशा सर्वांसाठीच हा चौधरी सरांनी केलेला प्रयत्न निश्चितपणे उपयुक्त आहे. म्हणून सर्वप्रथम मी ह्या सर्व महासोशिओलॉजी परिवाराचं, हे सर्व जे आयोजक आहेत, ह्या सर्वांचंच मनपूर्वक मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझ्या विषयाला सुरुवात करतो. ग्रामीण मातंग स्त्रियांचा दर्जा आणि भूमिका हा विषय जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रामुख्याने मला या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो की आपल्या सर्वांना परिचित असलेले असे माझे गाईड, मार्गदर्शक, PhD चे मार्गदर्शक होते डॉक्टर विजय सूर्यवंशी सर, ज्यांचं संशोधन पद्धतीमध्ये अतिशय चांगलं काम आहे आणि ते माझे PhD चे मार्गदर्शक होते. दुसरा उल्लेख हेही करेल या ठिकाणी आवर्जून मी की माझा हे जे काही संशोधनाचं कामाचं मूल्यमापन केलं, मूल्यांकन केलं, असे कोल्हापूर विद्यापीठातले डॉक्टर RB पाटील सर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातल्या माझ्या गुरुवर्या डॉक्टर शुभांगी गोटे मॅडम, ही दोन नावं याच्यासाठी घेतली चौधरी सर मी की त्यांचा जो अहवाल असतो तो माणसाला पुढे संशोधनाच्या नंतर प्रेरणा देणारा अहवाल असतो. जे काही मूल्यांकनामध्ये त्यांनी मला सांगितलं, ज्या त्रुटी सांगितल्या आणि ज्या माझ्या रिकमेंडेशन जे दिले, त्यांनी चांगल्या बाजू ज्या मांडल्या, त्याच्यामधून मला एक प्रेरणा मिळाली आणि पुढे आणखीन संशोधनामध्ये आपण काम केलं पाहिजे असा उत्साह माझ्यामध्ये निर्माण झाला. आता आपण मुख्य विषयाकडे वळू की ग्रामीण मातंग स्त्रियांचा दर्जा आणि भूमिका हा विषय मी निवडला तर प्रामुख्याने आपण यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एकूण 9 प्रकरणामध्ये माझं हे सगळं संशोधन मी मांडलेलं आहे. त्यामध्ये पहिलं प्रकरण हे प्रस्तावनेचं आहे, ओळख आहे त्या विषयाची, आणि त्यामध्ये मी प्रामुख्याने जो आढावा घेतलेला आहे तो आहे, प्रस्तावनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लिंगभेदामुळे स्त्रियांचा दर्जा हा समाजामध्ये आपल्याला माहित आहे की लिंगभेदामुळे स्त्रियांचा दर्जा हा कनिष्ठ आहे, परंतु त्यापुढेही जाऊन लिंगभेद हा स्त्रियांच्या दर्जावर जसा परिणाम करतो तशी जात सुद्धा स्त्रियांच्या दर्जावर परिणाम करते, तिच्या भूमिकेवर परिणाम करते, असं मांडण्याचा प्रयत्न वेगवेगळे संदर्भ घेऊन मी या ठिकाणी या प्रकरणामध्ये केलेला आहे. आणि मग या ठिकाणी मी तुम्हाला आज सविस्तर असं आहे या प्रकरणाचा आढावा मी या ठिकाणी घेणार नाही, पण थोडक्यामध्ये आढावा या ठिकाणी मी सांगणार आहे की या प्रकरणामध्ये मी काय मांडणी केलेली. जात, जातीची उतरण कशा पद्धतीने आहे या संदर्भातला आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, आपण सगळे समाजशास्त्राचे अभ्यासक आहोत. मग मातंग स्त्रियांच्या संदर्भामध्ये मी विषय काय निवडला तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जातीतील 59 जाती आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने जर पाहिलं तर प्रामुख्याने 3 जाती आहेत, त्या महार, मांग आणि चांभार. यापैकी मांग या जातीच्या संदर्भातल्या स्त्रियांच्या संदर्भातलं माझं हे संशोधन आहे. स्त्री ही जातीच्या आधारे जर पाहिलं तर आपण जात हा घटक स्त्रियांच्या दर्जावर परिणाम करणारा आहे, भूमिकेवर परिणाम करणारा आहे. अनेक जे अभ्यास झाले त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की ज्या कनिष्ठ जातीतल्या स्त्रिया आहेत त्या तिहेरी शोषणाच्या बळी आहेत, असं अनेकांची मांडणी या मध्ये केलेली आपल्याला दिसून येते. अनेकांनी तशी मांडणी सुद्धा केलेली आहे. आणि प्रामुख्याने माझा जो अभ्यास आहे हा ग्रामीण मातंग स्त्रियांचा आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये, वंचित भागामध्ये राहणाऱ्या या ग्रामीण मातंग स्त्रियांचा दर्जा आणि भूमिका अभ्यासण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. कौटुंबिक त्यांची स्थिती काय आहे, वैवाहिक स्थिती, शैक्षणिक, सामाजिक, त्यांचे सामाजिक सहभाग कसा आहे, राजकीय जीवनातील सहभाग कसा आहे, या संदर्भातली तर मांडणी मी केलेली आहे. त्याचबरोबर ह्या ज्या काही वेगवेगळ्या शासनाच्या योजना आल्या, या योजनांचा लाभ या स्त्रियांना कितपत झाला, शासकीय योजनेचा लाभ त्यांना कितपत झाला, आणि त्याचबरोबर ज्या काही सामाजिक कायदे आहेत, आपण म्हणतो की वेगवेगळे कायदे केले म्हणजे सर्व प्रश्न सुटतील, आणि म्हणून जे वेगवेगळे कायदे आहेत
सामाजिक कायदे तयार झाले, ह्या कायद्यांचं ज्ञान, ह्या कायदे त्या स्त्रियांपर्यंत कितपत पोहोचले याचाही आढावा प्रामुख्याने मी घेण्याचा प्रयत्न माझ्या यामधून केलेला आहे, या संशोधनातून केलेला आहे. एकंदरीत अनुसूचित जातीच्या संदर्भात, एकूण अनुसूचित जातीतील स्त्रियांच्या संदर्भात तर अभ्यास थोडेफार झालेले आपल्याला दिसून आले, परंतु जेव्हा मी हा विषय घेतला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जात आणि स्त्री अशा पद्धतीचा सूक्ष्म अभ्यास झालेला नाही, म्हणजे जातवार स्त्रियांचा अभ्यास झालेला नाही, आणि म्हणून हा सूक्ष्म अभ्यास करण्याचा प्रयत्न मी केला. दलित स्त्री म्हणून काही अभ्यास त्यांचे झालेले आपल्याला दिसून येतात, परंतु भिन्न भिन्न जातीनुसार किंवा वेगवेगळ्या जातीनुसार स्त्रियांचे फारसे अभ्यास हे झालेले आपल्याला दिसून येत नाहीत. आणि म्हणून मी स्त्रियांच्या हा जात व स्त्री या अभ्यास क्षेत्राखाली येणारा हा विषय मी संशोधनासाठी निवडला. आणि मग दर्जा आणि भूमिका काय, हेही या दर्जा कशाला म्हणायचं, भूमिका कशाला म्हणायचं, याच्या खोलामध्ये मी या ठिकाणी जात नाही, कारण वेळ आपल्याला अपुरा आहे. तर त्याची ही मांडणी मी या प्रकरणातून केलेली आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतीय स्त्रियांचा दर्जा कसा होता, मग त्याचाही आढावा या प्रकरणातून मी घेतलेला आहे की भारतीय स्त्रियांचा प्राचीन दर्जा कसा होता, त्याचा एक ऐतिहासिक आढावा घेतला. मग वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांच्या संदर्भात कशा पद्धतीची स्थिती होती, सुवर्णयुग होतं, त्याच्यानंतर मनुस्मृतीसारखा ग्रंथ आला, परत स्त्रियांची स्थिती दुय्यम झाली, आणि ब्रिटिश कालखंडामध्ये परत स्त्रियांचा दर्जा सुधारण्यासाठी वेगवेगळे कायदे तयार करण्यात आले, परत स्त्रियांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला, याचाही आढावा थोडक्यामध्ये या ठिकाणी मी घेतलेला आहे. आणि त्यानंतर भारतीय समाजातील स्त्रियांचा दर्जा सुधारण्यासाठी काही समाज सुधारक असतील, यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. मग महानुभाव चक्रधर स्वामी असतील, संत जनाबाईची स्थिती काय होती, महात्मा गौतम बुद्ध असतील, बाळशास्त्री जांभेकर असतील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे, ह्या सर्वांनी जे काही प्रयत्न केले याचाही आढावा थोडक्यामध्ये मी घेतलेला आहे की यांनी कसा स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठीचा प्रयत्न हा झालेला आहे भारतीय समुदायामध्ये, याचाही आढावा या प्रकरणामध्ये मी घेतलेला आहे. त्यानंतर भारतीय स्त्रियांचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. आपल्याला हे माहित आहे की भारतामध्ये अनेक स्त्री मुक्तीवादी चळवळी निर्माण झाल्या, ह्या चळवळींनी सुद्धा प्रयत्न केले, परंतु सर्वच 1974ला महिला आयोगाची स्थापना झाली. स्त्रियांचा दर्जा उंचावला पाहिजे, स्त्रियांचा दर्जा कनिष्ठ आहे, दुय्यम आहे, त्यांना उच्च स्थान मिळालं पाहिजे, त्यांच्या दर्जामध्ये सुधारणा झाली पाहिजे, यासाठीचे प्रयत्न झाले. स्त्रीमुक्ती चळवळीला आपल्याला माहित आहे सिमॉन द बोआचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यांनी जे काही पुस्तक लिहिलं दी सेकंड सेक्स, याचंही आपल्याला माहित आहे की याचाही आढावा ते घेऊन आपण स्त्री मुक्ती चळवळ ही पुढे गेलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत स्त्रीमुक्ती चळवळ असेल किंवा स्त्रीवादी वेगवेगळे प्रवाह पुढे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात, त्या प्रवाहानेही स्त्रियांच्या दर्जामध्ये सुधारणा झाली पाहिजे असा प्रयत्न झाला. परंतु ह्या सर्व चळवळी जर आपण पाहिल्या तर कुठेही ह्या चळवळीमध्ये जात आणि स्त्री अशा पद्धतीची मांडणी झालेली नव्हती. पुढे मात्र दलित स्त्रीवाद किंवा काळा स्त्रीवाद, दलित स्त्रीवादी प्रवाह किंवा काळा स्त्रीवादी प्रवाह हा पुढे आला. जे वेगवेगळे स्त्रीवादी प्रवाह झाले, उदारमतवादी असेल, मार्क्सवादी, समाजवादी, जहालवादी, मनोविश्लेषणवादी, या सर्व प्रवाहामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं की स्त्रियांचा विचार त्यांनी केलेला होता, एकूण स्त्रियांचा विचार केलेला होता, परंतु पुढे काळा स्त्रीवाद किंवा दलित स्त्रीवादी प्रवाह जेव्हा पुढे आला तेव्हा खऱ्या अर्थाने जात व स्त्री यांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न हे जातीशी निगडीत आहेत. स्त्रियांची भूमिका ही जातीनुसार, स्त्रियांचा दर्जा हा जातीनुसार वेगळा असतो, त्यांचे प्रश्न जातीनुसार, त्यांच्या समस्या हे वेगळ्या असतात. अशा प्रकारची मांडणी पुढे दलित स्त्रीवादी प्रवाहाने केलेली आपल्याला दिसून येते आणि त्याचाही आढावा या ठिकाणी मी घेतलेला आहे. बेल हुक्स यांच्या मताप्रमाणे ते नेहमी म्हणतात की काळ्या स्त्रिया ज्या आहेत ह्या पुरुषांपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये जे अभ्यास झाला त्याच्या आधारे त्यांनी ती मांडणी केलेली आहे. अमेरिकेमध्ये 1993ला डोरिसा राईट यांनी काळी व गोरी अशा प्रकारच्या दोन्ही स्त्रियांचा अभ्यास हा मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर काळा स्त्रीवादी प्रवाह किंवा दलित स्त्रीवादी प्रवाह यांनी मात्र जात आणि स्त्री याच्याशी संबंधित अशा पद्धतीचे प्रश्न, त्यांची भूमिका हा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग पुढे दलित स्त्रीवादी प्रवाह हा विकसित होत गेला आणि भारतीय स्त्रियांमध्ये, भारतामध्ये स्त्रियांचे प्रश्न हे जातीनुसार
वेगळे असतात अशा प्रकारची मांडणी ही झालेली आपल्याला दिसून येते. आणि मग ह्या सर्वांचा आढावा घेत घेत आपण पुढे पाहिलं तर दलित स्त्रीवादी प्रवाहाच्या संदर्भामध्ये डॉक्टर शर्मिला रेंगे मॅडमचं काम हे मोठं आहे. त्यांनीही असं मानलेलं आहे की स्त्रियांचे प्रश्न हे जातीनुसार वेगळे असतात, जाती व्यवस्थेशी संबंधित असतात, स्त्रियांचा दर्जा हा जाती व्यवस्थेशी संबंधित असतो. तर अशा पद्धतीची मांडणी ही या पहिल्या प्रकरणातून आपल्याला केलेली मी दिसून येते. त्यानंतर मातंग जात, नंतर मी मातंग अनुसूचित जाती किती आहेत त्याचा आढावा घेतला आणि मग त्यामध्ये मातंग जात आणि मातंग जातीमध्ये असलेली स्त्री, तिचं होणारं शोषण, ती कशा पद्धतीची दलित स्त्री आहे. आणि उतरंडीमध्ये सगळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जाती व्यवस्थेमध्ये जेव्हा जाती व्यवस्थेची उतरंड पाहू आपण तेव्हा त्या उतरंडीमध्ये सगळ्यात शेवटची घटक जर कोण असेल तर ती दलित स्त्री असेल. आणि त्या दलित स्त्रीमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात शेवटचा घटक जर कोण असेल तर ती मातंग स्त्री असेल. अशी वंचित आणि दुर्लक्षित असलेली मातंग स्त्रीचा अभ्यास झाला पाहिजे, तिचे प्रश्न पुढे आले पाहिजे, तिचा दर्जा आपल्याला समजला पाहिजे, तिची भूमिका काय आहे हे समजलं पाहिजे. यासाठी मी सामाजिक संशोधन पद्धतीचा वापर करून पुढे हा विषय संशोधनासाठी आपण निवडलेला आहे. आणि या विषयाची मांडणी मी पुढे सविस्तर अशी केलेली आहे. आणि एकंदरीत मुक्ता साळवेचा निबंध असेल त्याचाही आढावा थोडक्यामध्ये घेतलेला आहे. वेगवेगळ्या स्त्रियांची जी काही कामं होती त्या कालखंडामध्ये मातंग स्त्रीला जे कामं करावं लागायची, मग टोपली तयार करणे असेल, झाडू तयार करणे असेल, दाईचं काम असेल, शेतमजुरी, घरकाम, अशी वेगवेगळी जी काही कामं करावं लागायची त्याचाही आढावा, एकंदरीत स्त्रियांचा कामाचं स्वरूप आणि त्याचा आढावा, तिचा दर्जा, तिची भूमिका याचा आढावा या पहिल्या प्रकरणातून मी घेतला. आणि अशी ही वंचित असलेली स्त्री हे आपल्याला तिचा अभ्यास करता यावा हा प्रामुख्याने माझा उद्देश होता. आणि म्हणून या विषयाची संशोधनासाठी निवड केली की मातंग स्त्रीचे प्रश्न हे कसे आहेत, हे जातीशी निगडीत कसे आहेत, जाती व्यवस्थेशी कसे निगडीत आहेत, तिचा आज विकास झालेला आहे का, ती कोणत्या स्थितीमध्ये आहे, यासाठी प्रामुख्याने हा विषय संशोधनासाठी मी निवडलेला आहे असं मला सांगायचं आहे. जात आणि स्त्री या संदर्भातला हा अभ्यास माझा संशोधनासाठी मी निवडलेला आहे. आणि एकंदरीत अशा पद्धतीची मांडणी ही मी पहिल्या प्रकरणातून केलेली आहे. आणि त्याचबरोबर संशोधन साहित्याचा आढावा देखील यामध्ये मी घेतलेला आहे. मग आपल्याला माहित आहे की आपल्याकडीलच दादू काचोळे सरांनी मातंग जातीवर अभ्यास केलेला आहे. डॉक्टर भाकी खडसे यांचं एक पुस्तक आहे, त्यांचंही संशोधन मातंग समाजावर होतं, परंतु त्यामध्येही फारसा उल्लेख मातंग स्त्रीबद्दलचा नव्हता. परंतु एक संशोधन साहित्याच्या आढाव्यामध्ये असे अनेक ग्रंथ, अनेक संशोधन प्रबंध मी अभ्यासलेले आहेत आणि त्याचा उपयोग या संशोधन साहित्याच्या आढाव्यामध्ये घेतलेला आहे. आता दुसरं प्रकरण आहे ते संशोधन पद्धतीचं. आता जात व स्त्री या क्षेत्राखाली येणारा हा अभ्यास आहे. सूक्ष्म जात आणि स्त्रीचा हा एक सूक्ष्म अभ्यास करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि मग संशोधनाची उद्दिष्ट काय आहेत तर त्याचाही आढावा, त्याची ही उद्दिष्ट कोणती होती माझी संशोधनाची. आता चौधरी सर तुम्हालाही माहित आहे आणि सगळ्यांनाच, आपण समाजशास्त्राचे अभ्यासक आहोत, की आपल्याला उद्दिष्ट किंवा नव्याने जेव्हा संशोधन करतो, तुम्ही काय किंवा मी काय, जेव्हा संशोधन करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण सगळंच अभ्यासावं. आणि नंतर आपल्या असं लक्षात येतं की आपली उद्दिष्ट कमी असायला पाहिजे होते, आपण उद्दिष्ट खूप घेतली आणि मग ते संशोधनाची व्याप्ती खूप वाढत जाते. आणि म्हणून मीही सुरुवातीला तसंच केलेलं आहे की 9 उद्दिष्ट, जवळपास 9 उद्दिष्ट ही माझी संशोधनाची राहिलेली आहेत. आणि त्या 9 उद्दिष्टांचा आढावा मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग 9 उद्दिष्ट कोणती होती माझी, तर ग्रामीण मातंग स्त्रियांचं जे काही राहणीमान आणि उपलब्ध सार्वजनिक सुविधांचं स्वरूप स्पष्ट करणे, ग्रामीण मातंग स्त्रियांचा वैवाहिक आणि कौटुंबिक स्थितीचा अभ्यास करणे, ग्रामीण मातंग स्त्रियांच्या आर्थिक व व्यावसायिक स्थिती स्पष्ट करणे, ग्रामीण मातंग स्त्रियांच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेणे, ग्रामीण मातंग स्त्रियांच्या सांस्कृतिक व धार्मिक जीवनाचे वर्णन करणे, ग्रामीण मातंग स्त्रियांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील सहभागाचे वर्णन व विश्लेषण करणे, ग्रामीण मातंग स्त्रियांच्या विविध सामाजिक कायद्याबद्दल असलेल्या माहितीचे वर्णन करणे, अनुसूचित जातीसाठी व महिलांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या ग्रामीण मातंग स्त्रियांचा झालेल्या लाभाचा आढावा घेणे, ग्रामीण मातंग स्त्रियांचे प्रश्न व समस्या स्पष्ट करणे आणि त्यावर उपाययोजना सुचवणे. अशा पद्धतीची 9 मी उद्दिष्ट घेतली. आणि त्याच अनुषंगाने आपल्या लक्षात येईल की पुढे मग आपल्याला माहित आहे की ह्या 9 उद्दिष्टानुसार
तशाच पद्धतीची गृहीतकृत्ये, संशोधनाची गृहीतकृत्ये सुद्धा मांडलेली आहेत आणि तीही गृहीतकृत्ये मांडावं लागली. अशी 10 गृहीतकृत्ये उद्दिष्टाला अनुसरूनच माझी असलेली आपल्याला तुम्हाला दिसून येतील. त्यामध्ये माझं पहिलं गृहीतकृत्य होतं की ग्रामीण समुदायातील मातंग जातीचे जे वास्तव्य आहे ते गावाबाहेर आहे व निकृष्ट दर्जाच्या घरात असते. तिचं राहतात ते निकृष्ट दर्जाचे घर असते तिचे. शिवाय मातंग जातीच्या वस्तीसाठी वीज, रस्ते, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा ह्या उपलब्ध नाहीयेत. ग्रामीण मातंग स्त्रियांचा कौटुंबिक दर्जा हा कनिष्ठ स्वरूपाचा असून त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतल्या जात नाही. ग्रामीण भागात वास्तव्यात असणाऱ्या मातंग जातीमध्ये बालविवाहाची प्रथा आजही प्रचलित असून मातंग स्त्रियांचे वैवाहिक जीवन तणावपूर्ण आहे. ग्रामीण मातंग स्त्रियांमध्ये असलेल्या निरक्षरतेमुळे त्यांच्या मुलामुलींचे शिक्षण प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम झालेला दिसून येतो. ग्रामीण मातंग स्त्रियांना दारिद्र्यामुळे एकापेक्षा अधिक व्यावसायिक भूमिका पार पाडाव्या लागतात, तरी देखील त्यांची आर्थिक दर्जा हा कनिष्ठ स्वरूपाचाच आहे. ग्रामीण मातंग स्त्रियांचे जीवन सांस्कृतिक व धार्मिक प्रभावित झालेले आपल्याला दिसून येते. ग्रामीण मातंग स्त्रियांचा सामाजिक जीवनातील सहभागापासून त्या वंचित व उपेक्षित आहेत, तसेच त्यांचा राजकीय जीवनातील सहभाग देखील अत्यंत मर्यादित आहे. विविध सामाजिक कायद्याबद्दल ग्रामीण मातंग स्त्रियांबद्दल अज्ञान आहे. अनुसूचित जातीसाठी व महिलांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनेचा लाभ ग्रामीण मातंग स्त्रियांना मिळालेला नाही. ग्रामीण मातंग स्त्रियांचे जीवन हे अनेक अडचणी, प्रश्न आणि समस्यांनी प्रभावित झालेले आहे. अशा पद्धतीची ही गृहीतकृत्ये मी मांडलेली दिसून येतात. आणि मग एकंदरीत या गृहीतकृत्यानंतर आपल्याला सांगता येईल की संशोधनाचं जे काही क्षेत्र होतं, माझं संशोधनाचं जे क्षेत्र होतं ते प्रामुख्याने जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सांगता येतं की संशोधन क्षेत्र हे परभणी जिल्हा होतं. परभणी जिल्ह्यामधील 9 तालुक्यामधील एकूण 45 गावांचा अभ्यास हे मी यासाठी घेतलेला होता. 45 गावं ही संशोधनाचं क्षेत्र होती. संशोधन पद्धतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वर्णनात्मक आराखड्याचा उपयोग हा मी केलेला आहे आणि नमुना निवडीमध्ये साधा यादृच्छिक नमुना, त्यामध्ये लॉटरी पद्धतीने मी गावाची निवड केली. त्यानंतर उत्तरदात्या स्त्रियांची निवड करण्यात आली आणि जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत. त्या 9 तालुक्यातील प्रत्येक तालुक्यातील 5 गावे आणि एकूण जिल्ह्यामधील 45 गावे, प्रत्येक गावामधून 45 गावामधून 5 स्त्रिया, अशा पद्धतीने 225 नमुना निवड ही केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हे निकष लावला होता की ज्या गावामध्ये मातंग समाजाची कमीत कमी 10 घरं आहेत, त्या 10 घरापैकी 5 घरांची निवड ही लॉटरी पद्धतीने मी केलेली आहे. तथ्य संकलनासाठी आपण जर पाहिलं तर प्राथमिक तथ्य संकलन आणि दुय्यम तथ्य संकलन दोन्ही तथ्य संकलन पद्धतीचा या ठिकाणी उपयोग हा केलेला आहे. आणि मग तुम्ही जर पाहिलं तर मुलाखत अनुसूचीचा उपयोग हा मी केलेला आहे. मुलाखत अनुसूची एक तयार करण्यात आली. त्या मुलाखत अनुसूचीचा उपयोग करून जी प्राथमिक तथ्ये ही संकलित करण्यात आली आणि प्राथमिक तथ्ये संकलन करत असताना मुलाखत अनुसूची बरोबरच निरीक्षण तंत्राचाही कुठे वापर हा केलेला आहे. आता दुय्यम तथ्य संकलनाच्या संदर्भाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा दुय्यम तथ्य संकलन हे आज आपल्याला माहित आहे की आज आपली सुविधा आपल्याला भरपूर झालेल्या आहेत, परंतु हा 2009चा माझा अभ्यास आहे आणि 2009ला एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंटरनेट सारख्या सुविधा ह्या उपलब्ध नव्हत्या. पण त्यामुळं प्रत्यक्ष जाऊन आपल्याला त्या ठिकाणी तथ्य संकलन करावं लागायचं, दुय्यम तथ्य संकलन. मग JNU विद्यापीठ दिल्ली, मुंबई विद्यापीठ मुंबई, SNDT विद्यापीठ मुंबई, टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई, स्त्री अभ्यास केंद्र पुणे, आलोचना एक नावाची संस्था आहे पुण्यामध्ये स्त्रियांसाठी अभ्यास करणारी, पुणे, त्यांच्याकडे तिथं जाऊनही केलेलं आहे दुय्यम तथ्य संकलन. मराठी ग्रंथालय पुणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद, SRTMU विद्यापीठ नांदेड, DSM महाविद्यालय परभणी आणि दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर, या ठिकाणी मी दुय्यम तथ्य जाऊन वेगवेगळ्या प्रकारची तिथं जी काही ग्रंथ आहेत, शोध प्रबंध आहेत, याचा आधार घेऊन मी दुय्यम तथ्य संकलन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आपण जेव्हा ही मुलाखत अनुसूची तुम्हाला मी इथं दिसते स्क्रीनवर, आणि मग जेव्हा आपण मुलाखत अनुसूची तयार करतो तेव्हा आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ही मुलाखत अनुसूची पूर्ण आहे का अपूर्ण आहे, यासाठी आपल्याला पायलट स्टडी आपण ज्याला म्हणतो की पूर्व तपासणी अभ्यास हा करावा लागतो. आणि मग मी सुद्धा ते केला आणि ज्यामुळं ही माझी
जी काही मुलाखत अनुसूची आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी मला मदत झाली, की 10 मुलाखत अनुसूची मी भरून घेतल्या आणि त्यामुळे माझ्या लक्षात आलं की मुलाखत घेण्यासाठी लागणारा आपल्याला वेळ किती लागतो, मुलाखत अनुसूची भरून घेण्यासाठी, प्रश्नांचा क्रम कसा आहे, मागे पुढे करणारे घटक कोणते आहेत, अगोदर घटक कोणत्या घटकांची प्रश्न घेतली पाहिजे, आणि याच्या संदर्भामध्ये आपण पायलट स्टडी सुद्धा मी केलेला आहे. त्यानंतर तथ्यांचं विश्लेषण, की आणि सांकेतिकरण भरून आल्यानंतर की तयार केली होती एक, आणि त्या कीच्या आधारे प्रश्नांची त्या ठिकाणी मी भरून घेत होतो. त्यानंतर सारणीकरणामध्ये सरळ तक्त्यांची विश्लेषण, थोडीशी कॉम्प्युटरची मदत घेऊन मी या ठिकाणी सारण्या तयार केल्या आणि सारणींचं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. मुलाखत अनुसूची व निरीक्षण करत असताना जर पाहिलं तर मुलाखत अनुसूचीमध्ये तुम्ही पाहिलं तर प्रश्नांचं स्वरूप कसं होतं, तर बंदिस्त प्रश्न होती काही आणि खुल्या स्वरूपाची काही प्रश्न होते, आणि ते भरून घेण्याचं काम वेगवेगळे विभाग पाडलेले होते आणि जास्त वेळ लागू नये याची काळजी घेतलेली होती स्त्रियांकडून माहिती भरून घेत असताना. तर अशा पद्धतीने, आणि ज्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की काही ठिकाणी आपण जेव्हा मुलाखत अनुसूची भरून घेतो तेव्हा असं लक्षात येतं की मुलाखत अनुसूची भरून घेताना आपण जेव्हा समोरच्याला प्रश्न विचारतो तेव्हा त्या ठिकाणी निरीक्षण तंत्राचा सुद्धा वापर आपल्याला करावा लागतो, की बऱ्याचशा वेळेस मला अनेक अनुभव आले की त्या ठिकाणी मी घरामध्ये विचारायचो त्यांना, की एक प्रश्न माझा होता की तुमच्याकडे लाईट आहे का. आता लाईटची व्यवस्था प्रामुख्याने काय होतं की जेव्हा आपण हे संशोधनाचं काम करतोय, परंतु ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की एखादा सर्वे आला, एखादी माहिती भरून घ्यायला शिक्षक आला की त्यांना असं वाटतं की आमचं नाव काहीतरी DRD मध्ये टाकायचंय, कमी करायचंय, त्यामुळं काही प्रमाणामध्ये ती माहिती लपवण्याचा प्रयत्न करतात. आणि मग लाईट आहे का असं म्हणल्यानंतर वर फॅन फिरतोय, समोर टीव्ही चलते, आणि असं विचारल्यानंतर सुद्धा काही उत्तरदात्याकडून उत्तर येऊ लागलं नाही. आणि मग मी त्यांना विचारलं की हे जो वरचा फॅन फिरतोय, समोर टीव्ही चलते, ही लाईट कुठून आली, तर ते म्हणायचे शेजाऱ्याकडून घेतली. आणि जेव्हा मी बाहेर पडायचो तेव्हा बाहेर कुठंतरी मीटर लावलेलं आपल्याला दिसायचं. म्हणजे अशा पद्धतीची माहिती लपवण्याचा प्रयत्न जेव्हा उत्तरदात्याकडून होतो तेव्हा आपल्याला निरीक्षण तंत्राचा वापर करून मग मी ती माहिती करेक्ट केली आणि ती माहिती भरून घेतली. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील. त्याचं कारण त्यांचा दोष नाहीये, कारण असं झालेलं आहे की आतापर्यंत जे काही ग्रामीण भागामध्ये सर्वे होतात, DRDचे असतील, शिक्षक जे काही सर्वे करतात, त्यांना असं वाटायला लागतं की जी काही माहिती घेण्यासाठी लोक येतात ते फक्त DRD मध्ये नाव टाकण्यासाठी आणि कमी करण्यासाठीच येतात, म्हणून अशा पद्धतीची उत्तरं काही प्रमाणामध्ये येऊ लागली. आणि मग काही ठिकाणी आपण पाहतो की जी काही मुलाखत अनुसूची आपण भरून घेतो तेव्हा माझे काही या ठिकाणी तुम्हाला अनुभव सांगायला काही हरकत नाही, की आपण जेव्हा माहिती भरून घेतो तेव्हा ती स्त्रियांच्या संदर्भातला हे अभ्यास होता, आणि काही स्त्रिया पुरुषांच्या समोर प्रश्नाची उत्तरं देण्याची टाळाटाळ त्या करत होत्या. आणि मग अशा वेळेस आपल्याला काही अनौपचारिक चर्चेतून काही माहिती घ्यावी लागायची, की मी असं त्यांना होतं की कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न होता, लैंगिक अत्याचाराचा प्रश्न होता, किंवा पुरुषाच्या व्यसनाधीनतेच्या बद्दलचे प्रश्न होते. मग अशा वेळेस त्या स्त्रिया आपण जर सरळ सरळ विचारलं त्यांना की तुमचा पती तुम्हाला मारहाण करतो का, तर मग अशा वेळेस त्या स्त्रिया सरळ सरळ पती समोर सांगणार की नाही नाही ते काय मला मारहाण करत नाहीत. पण तेच प्रश्न आपण जर त्यांना फिरून विचारलं की काय कधी मध्ये दोघांमध्ये कुरबुर होते का तुमच्यामध्ये, कधी मध्ये भांडणं होतात का तुमच्यामध्ये, पती पत्नीचं हे चलतंयच असं आपण म्हणलं की ते बरोबर स्त्री बोलायचे, हा कधी कधी काय मागच्याच 8 दिवसामध्ये झालं होतं, यांनी असं म्हणलं त्याने तसं म्हणलं. म्हणजे अनौपचारिक चर्चा करून सुद्धा अशा पद्धतीची उत्तरं ही मी त्यांच्याकडून मिळवण्याचा प्रयत्न केला, कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीमध्ये असेल. किंवा मग काही गावांमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा तुम्हाला माहित असेल की गावामध्ये संशोधनाच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा अनेक ठिकाणी गावामध्ये काही आपले आता सवर्ण लोक असतात किंवा सरपंच होते काही गावचे, ते काय करायचे, सर मी तुमच्या सोबत येतो म्हणायचे आणि वस्तीत माझ्यासोबत आले. आणि मग अशा वेळेस त्या स्त्रिया, आता त्या ठिकाणी काही प्रश्न असे होते की तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश मिळतो का. आता मला सांगा की सवर्ण जर सरपंच असेल, गावातील प्रमुख असेल, त्यासमोर त्या स्त्रिया उत्तर देणार आहेत का. तर मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या एक लक्षात आलं की स्त्रिया ह्या काही ते प्रश्न बरोबर देत नाहीत, सरपंचासमोर सांगतायत की हो हो आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश मिळतो. आणि मग जेव्हा माझ्या हे लक्षात आलं तेव्हा मी प्रामुख्याने तिथली माहिती घेणं सोडून दिलं आणि दुसऱ्या दिवशी सरपंचाला न विचारता त्या गावामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन त्या स्त्रियांच्या संदर्भातली स्त्रियांची माहिती त्यांच्याकडून ती प्रश्न
ची उत्तरं ही मी मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की काही गावामध्ये सरपंच लोक सुद्धा अडवायचे, त्या चला चला आमच्या बैठकीत बसा, मी सगळ्या स्त्रियांना बोलवतो आणि तुम्ही तिथं माहिती घ्या. तर अशा पद्धतीने ते सुद्धा त्यांच्यावर दबाव. आता मला सांगा की अशा पद्धतीने तथ्य संकलन, योग्य तथ्य, वस्तुनिष्ठ तथ्य संकलन होणार नाही. आणि म्हणून मग मी प्रामुख्याने हे लक्षात घेतलं, मी सांगायचो की माझं तुमच्या गावातलं काम संपलेलं आहे, मी आता निघतोय, परत जातोय. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा मी परत जातो असं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी परत त्या गावामध्ये जायचं आणि त्या स्त्रियांकडून माहिती भरून घ्यायची. दुसरी एक अडचण प्रामुख्याने येत होती की मला वाटतं याच्या अगोदर सुद्धा मला वाटतं ठाकूर सरांनी कोणीतरी त्या सत्रामध्ये सांगितलं की आता ह्या ग्रामीण मातंग स्त्रियांचा आपला अभ्यास आहे आणि ह्या स्त्रिया शेतमजुरी करणाऱ्या आहेत, शेतामध्ये काम करणाऱ्या आहेत. आणि मग त्यामुळं या स्त्रियांचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल, त्यांच्याकडून माहिती मिळवायची असेल तर खूप सकाळी लवकर त्या गावामध्ये जावं लागायचं किंवा संध्याकाळी उशिरा जावं लागायचं. सकाळी जर लवकर आपण गेलो तरी सुद्धा स्त्रियांना वेळ नसायचा, तरी सुद्धा आपण त्यांना रिक्वेस्ट करून त्या भागातल्या एखाद्या मातंग समाजाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव सांगून आपण त्यांच्याकडून ती माहिती ही भरून घेतल्या जायची. मग अशा पद्धतीने त्या स्त्रियांना जेव्हा आपण सांगितलं आणि संध्याकाळच्या टाइम मध्ये आपण जर गेलो तर संध्याकाळच्या टाइम मध्ये त्यांना सर्व परत त्यांचं घर काम करणं ही सगळी कामं करावं लागायची. आणि मग या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचा मानसिकता नसायची की ही उत्तर आपण द्यावी आणि मग सरळ सरळ त्या स्त्रिया टाळायच्या. मग असं होऊ नये म्हणून मी सातत्याने त्यांचा वेळ पाहून त्यांच्या आपल्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या वेळेनुसार आपल्या ह्या स्त्रियांकडून मी प्राथमिक तथ्य संकलन करण्याचा प्रयत्न केला. काही गावामध्ये तर मला असा अनुभव आला की आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की स्त्रियांच्या जेव्हा मी अभ्यास केला तर 5 नमुने हे मी निवडले. ज्या गावामध्ये मातंग समाजाची 10 घरं आहेत त्यापैकी 5 घरांचं मी लॉटरी पद्धतीने निवड केली आणि मी त्या महिलांकडून माहिती भरून घेतली. परंतु काही गावांमध्ये मला असा अनुभव आला की मी जेव्हा एका घरातली माहिती घेतली, मधात दुसरं घर सुटलं, परत तिसऱ्या घराची माहिती घेतली, चौथ्या घर सुटलं, 5व्या घराची माहिती घेतली, तेव्हा काही घरातल्या लोकांना असं वाटायला लागलं, त्या मधल्या घरातल्या स्त्रियांना, की बाबा हे कोणतरी साहेब आला आणि यांनी काय करतोय की मुद्दाम जाणीवपूर्वक शेजाऱ्यांनी सांगितलं काय की ह्या आमच्या शेजाऱ्याची माहिती घेऊ नको म्हणून आपलं घर सोडलं आणि पुढल्या घरी गेला. आणि म्हणून मी जेव्हा सगळी माहिती कलेक्ट करून भरून परत येऊ लागलो तेव्हा मला त्या स्त्रियांनी अडवलं, अक्षरशः माझ्याशी म्हणजे भांडण्याची वेळ आली असं म्हणजे मला अडवून सांगितलं की साहेब सगळ्याला सगळी आमची माहिती घ्या, तोंड पाहून तुम्ही माहिती भरून घेता का, अशा पद्धतीचं उल्लेख त्यांनी केला. आणि मग मी त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की परिस्थिती आता बिकट आहे, की आपण संशोधक जरी असलो तर त्यांना आपण किती जरी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. म्हणून मी त्यांच्याकडून माझे 10 प्रश्नावली 4 प्रश्नावली गेल्या तर गेल्या बाजूला ठेवू, परंतु मला त्यांच्याकडून माहिती भरून घ्यावा लागली. कारण परिस्थितीनुसार आपण पाहतो की त्या स्त्रियांना त्या आपण जेवढं सांगू तेवढं ज्ञान त्यांना नसतं, परंतु त्यांच्याकडून अशा पद्धतीची माहिती ही आपल्याला भरून घेणं, तिथून आपल्याला त्या गावातलं आपलं काम पूर्ण करणं, प्राथमिक तथ्य संकलन करण्याचं काम हे मी केलं. आणि कुठे कुठे मी तुम्हाला सांगितलं की निरीक्षण तंत्राचा अवलंब केला, निरीक्षण तंत्राच्या आधारे मी ते काम केलेलं आहे. निरीक्षण तंत्राच्या आधारे मी एका ठिकाणी तुम्हाला आता लाईटचं उदाहरण दिलं, एका ठिकाणी माझा प्रश्न होता की तुम्ही जोड व्यवसाय म्हणून पाळीव प्राणी तुम्ही पाळता का, म्हैस असेल, गाय असेल, शेळ्या असतील, कोंबड्या असतील. तर या ठिकाणी मी घरात बसलेलो होतो आणि बाहेर म्हैस बांधलेली होती, तरी सुद्धा त्या स्त्रिया काय सांगायच्या की नाही 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 आमच्याकडे कोणतंच जनावर नाही. आता मी बाहेर तरी म्हणलो मावशी ती जी समोरची म्हैस बांधलेली आहे ती कोणाची आहे, ती म्हणे शेजाऱ्याची आहे बापू. आता मला सांगा, शेजारचा कचरा आपण घराच्या इकडे येऊ देत नाही, पण ती माहिती लपवण्याचा प्रयत्न त्या स्त्रीचा होता. हे माझ्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी ते प्रश्न नंतर अनौपचारिकरित्या तो प्रश्न मी नंतर निरीक्षण तंत्राचा वापर करून तो प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीचे अनेक प्रश्न होते, ती प्रश्न मी अनौपचारिकरित्या. त्यानंतर व्यसनाधीनतेच्या संदर्भामध्ये एक प्रश्न होता की तुमचे पती दारू पितात का. आता सरळ सरळ असं विचारल्यानंतर त्या स्त्रीने नाही म्हणून उत्तर सांगणार, परंतु आपण जर त्याला अनौपचारिक चर्चा केली, थोडा वेळ घेतला आणि तर असं लक्षात आलं की त्यानंतर त्या स्त्रिया सांगू लागल्या की कधी मध्ये येतात बाबा, कधी मध्ये पितात का, कधी मध्ये हे करतात का, असं म्हणल्यानंतर व्यसन करतात का, तंबाखू खातात का, असं चोळून विचारल्यानंतर त्या सांगायच्या हा खातात, तंबाखू पण खातात आणि दारू पण पितात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अनौपचारिक चर्चेतून सुद्धा काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न मी केला. काही ठिकाणी निरीक्षण तंत्राचा वापर केला. आणि दुसरंही एक मला मातंग स्त्रियांच्या संदर्भात हे जाणवलं की सर जेव्हा आपण
त्यांच्याशी चर्चा करत होतो, मुलाखत अनुसूची भरून घेत होतो, तेव्हा असं लक्षात आलं की जेव्हा आपण तिथं गेल्यानंतर आपण त्यांना नाव गाव असं जर सरळ सरळ विचारलं तर थोडक्यात त्या सिरियसली माहिती त्या ठिकाणी देऊ लागल्या, पण त्यांना असं मनमोकळं त्या चर्चा करत नव्हत्या. पण जेव्हा धर्माचे प्रश्न आले तेव्हा मी त्यांना म्हणायचो की तुम्ही चंद्रपूरला जाता का, चांदगडच्या देवीला जाता का, त्याच्यानंतर त्यांना असे प्रश्न मांगीर बाबाच्या यात्रेला जाता का, असं म्हणल्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की अरे बाबा याला तर सगळंच माहित आहे, साहेब तर आपल्यापैकीच कोणी आहे काय की याला आपली मरीमाय माहित आहे, याला आपली चांदगडची देवी माहित आहे, याला आपल्या मांगीर बाबाची जत्रा माहित आहे, तिथं बकरे कापायचं माहित आहे, याला नवस करणं माहित आहे, याला सगळंच माहित आहे, असं जेव्हा म्हणायला लागल्या. म्हणजे थोडक्यात जर धार्मिक प्रश्नांशी स्त्रियांची अटॅचमेंट ही अधिक होती असं माझ्या लक्षात आलं. आणि मग धार्मिक प्रश्नांचा म्हणजे घटक जेव्हा झाला त्याच्या पुढले प्रश्न अधिक आपुलकीने आणि व्यवस्थित त्याची उत्तर त्या स्त्रिया देऊ लागल्या. तर अशा पद्धतीने मुलाखत तंत्राचा मुलाखत अनुसूचीचा वापर करून ही प्राथमिक तथ्य संकलित करण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्याची मांडणी मी करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. आता संशोधनाची व्याप्ती आणि कालावधी, त्याच्या मर्यादा ह्या आपल्याला सर्वांनाच माहित आहे की सामाजिक पीएचडीचं काम असतं त्याला काही मर्यादा ह्या निश्चितपणे असतात. त्याला वेळेची मर्यादा असती, त्याला संशोधन क्षेत्र जे काही आहे ते सुद्धा आपल्याला मर्यादितच ठेवावं लागतं, त्याची ही मर्यादा आहे. त्याच्यानंतर मी जी काही माहिती ही सगळं काही केलेलं आहे हे सगळ्या 225 उत्तरदात्याच्या आधारे सगळी मांडणी ही या प्रबंधामध्ये मी केलेली आहे. हा सगळा अभ्यास जो आहे हा ग्रामीण मातंग स्त्रियांच्या संदर्भातला आहे. स्वतंत्र अशी मातंग स्त्रियांची लोकसंख्या किती आहे हे 2001च्या लोकसंख्येची मांडणी मी या ठिकाणी केली, पण तिथं हे सुद्धा जातीनुसार लोकसंख्या आजही आपल्याला उपलब्ध होत नाही, ती ही मर्यादा माझी होती, वेळेची मर्यादा होती. आणि 31 डिसेंबर 2002 ते डिसेंबर 2009 या कालावधीमध्ये हे माझं संशोधनाचं काम मी पूर्ण केलेलं आहे. आणि पुढे ही सगळी प्राथमिक तथ्य संकलित केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पुढे मी ही सगळी प्रकरण रचना तुम्हाला सांगता येईल की वेगवेगळ्या प्रकरणामध्ये त्याची मांडणी ही मी केलेली. पहिलं प्रकरण होतं ते ग्रामीण मातंग स्त्री आणि सामान्य सुविधा या संदर्भातली काही या ठिकाणी मी मांडणी केलेली, त्याचे तक्ते यामध्ये मी दिलेले आहेत. त्यानंतर ग्रामीण मातंग स्त्रियांचा वैवाहिक व कौटुंबिक दर्जा या संदर्भातली मांडणी मी या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर 5वं प्रकरण आहे ग्रामीण मातंग स्त्रियांची शैक्षणिक व आर्थिक स्थिती कशी आहे त्याच्या संदर्भातली मांडणी केलेली आहे. 6वं प्रकरण ग्रामीण मातंग स्त्रियांचे सांस्कृतिक व धार्मिक जीवन या संदर्भातली मांडणी आहे. 7व्या प्रकरणामध्ये ग्रामीण मातंग स्त्रियांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील सहभाग कसा आहे याचाही आढावा मी घेतलेला आहे. त्यानंतर सामाजिक प्रकरण 8वे आहे सामाजिक कायदे व शासकीय योजना आणि ग्रामीण मातंग स्त्रिया याच्या संदर्भातला हा प्रकरण 8वे प्रकरण आहे. त्यानंतर 9वं प्रकरण निष्कर्ष व शिफारशीचा आहे. तर अशा पद्धतीने एकंदरीत ही 9 प्रकरणामध्ये ही मांडणी केलेली आहे. आता प्रत्येक प्रकरणामधला सविस्तर असा आढावा मी घेत नाही, वेळेचा अभाव आहे. आपण सर्व ज्ञात आहात, संशोधनाचं काम आपल्या सर्वांनी केलेलं आहे. तक्त्यांची मांडणी, त्याचं विश्लेषण, सारण्यांचं विश्लेषण करणं, त्याचे निष्कर्ष मांडणं हे. तर थोडक्यामध्ये जे काही निष्कर्ष आले माझ्या संशोधनातून त्याची मांडणी मी या ठिकाणी ह्या निष्कर्षाच्या प्रकरणामधले थोडक्यात निष्कर्ष मी या ठिकाणी तुम्हाला संशोधनाचे सांगणार आहे. तर पहिला या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की निष्कर्ष सांगत असताना की मातंग समाजाचे जे काय आहे ते 80% लोक हे स्थलांतरित मला दिसून आले नाही. फक्त 20% लोक हे स्थलांतरित होते. की मातंग जे काय आहेत ते पूर्वीपासून ज्या गावामध्ये राहतात त्याच गावातले ते रहिवासी असलेले आपल्याला दिसून आले. त्यानंतर त्यांची स्वतंत्र वस्ती असलेली दिसून आली मातंग समाजाची. तिला मांगवाडा म्हणून ओळखल्या जातं. पूर्व गावाच्या पूर्व दिशेलाच आजही त्या वस्त्या गावाच्या पूर्व दिशेलाच आहेत. मातंग समाजाचं स्वतंत्र अस्तित्व असलेलं दिसून येतं आणि मांगवाडा या नावाने त्या वस्त्या ओळखल्या जातात. आधुनिक कालखंडामध्ये त्याच नगराचं नाव मांगवाडा ऐवजी आता अण्णाभाऊ साठे नगर हे आधुनिक कालखंडामध्ये म्हणजे अलीकडे झालेलं आपल्याला दिसून येतं. परंतु ती स्वतंत्र वस्ती आहे. आणि दलित वस्ती म्हणून ज्या ओळखल्या जातात त्या दलित वस्तीमध्ये मात्र सर्वच जातीचे म्हणजे महार, मांग, चांभार इतर सर्वच जातींचे लोक हे एकत्र राहताना आपल्याला दिसून येतात. परंतु स्वतंत्र वस्ती असलेले अनेक गावं ही मला आढळून आली. त्यांची वस्तीस्थानं ही गावाच्या पूर्व दिशेला आजही असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेच आजही ह्या मांगवाड्यामध्ये असेल किंवा अण्णाभाऊ साठे नगरामध्ये असेल पाणी पुरवठा, गटारे, विद्युत पुरवठा, आरोग्याच्या सुविधा,
याचा अभाव हा या वस्त्यांमध्ये असलेला आपल्याला दिसतो, की आजही फारसा काही विकास या वस्त्यांचा झालेला आपल्याला दिसून येत नाही. या वस्त्यांमध्ये पाण्याची सुविधा नाहीये, नियमित पाणी पुरवठा होत नाहीये, गटारांच्या सुविधा नाहीये, पुरेशी लाईट उपलब्ध नाहीये, आरोग्याच्या कोणत्याही सुविधा नाहीयेत. त्यानंतर माझा एक प्रश्न होता की शुद्ध आणि अशुद्ध पाणी. आता मला एक सांगावंसं वाटतं की शुद्ध आणि अशुद्ध पाणी, शुद्ध पाण्याचाच पाणीच त्या ठिकाणी पुरवठा होत नाही आणि त्या स्त्रियांना शुद्ध आणि अशुद्ध पाण्याच्या प्रश्नाचं उत्तर हे देता आलेलं नाही. म्हणजे त्यांना त्याचं ज्ञात नव्हतं की पाणी, शुद्ध पाणी कशाला म्हणायचं आणि अशुद्ध पाणी कशाला म्हणायचं. त्यानंतर निवासस्थानं जी होती, त्यांची जी काही घरं आहेत, ही सगळ्यांची घरं, ही पक्के घर मला एकही आढळून आलं नाही. सर्वांची जी काही घरं होती ही कच्च्या स्वरूपाची घरं होती आणि दिवाबत्तीसाठी रॉकेलची दिवे वापरताना ते दिसून येतात. शासकीय घरकुल योजनेचा फारसा लाभ ह्या जातीतील लोकांना झालेला, माझ्या उत्तरदात्यांना झालेला दिसून आला नाही. त्यानंतर बालवाडी, शाळा, वस्ती, या वस्तींमध्ये काहीही आढळून आलं नाही की अंगणवाडीचं स्वरूप असेल. आता आपण अंगणवाडी म्हणतो, बालवाडी ही कोणत्याही स्वरूपाची त्या वस्तीमध्ये आपल्याला दिसून आलेली नाही. त्यानंतर स्मशानभूमीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर स्मशानभूमी काही गावांना नाहीच आहे. ज्या गावामध्ये आहे त्याच्यावर कोणीतरी अतिक्रमण केलेलं आहे आणि म्हणून अतिक्रमणाचा प्रश्न स्मशानभूमीच्या त्यांच्या दिसून आला. त्यानंतर 87% विवाहित स्त्रिया ह्या आढळून आल्या, पण त्याच्यामध्ये ज्या स्त्रिया विवाहित होत्या त्यांचे प्रामुख्याने बालविवाह झालेले दिसून येतात. 92% स्त्रियांचे बालविवाह झालेले उत्तरदात्यांचे मला आढळून आलेले आहेत. वडील, आता कुटुंबातील प्रमुख कोण आहे असं विचारल्यानंतर पुरुषच हा असलेला दिसून येतो. पती आणि वडील हे कुटुंबातले प्रमुख असलेले आपल्याला दिसून आले. त्यानंतर पतीमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण 71% पती हे स्त्रियांचे व्यसनाधीन असलेले आपल्याला दिसून येतात. मग त्या व्यसनामध्ये दारू असेल, तंबाखू असेल, बिडी असेल, अशा पद्धतीची व्यसनं ही त्यांना आढळून आहेत. सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांचा सहभाग असतो का हेही विचारलं होतं, तर बऱ्यापैकी त्यांचा सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग असलेला दिसून येतो. आंतरजाती विवाह मात्र झालेले त्यांच्यामध्ये दिसून येत नाहीत, त्याचं प्रमाण अत्यल्प दिसलेलं दिसून येतं. विधवा पुनर्विवाहावर त्यांच्यामध्ये बंदी असलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या विवाहामध्ये मी विचारला होता प्रश्न की आपण सामाजिक सहभागाच्या संदर्भाने की तुमच्या विवाह सोहळ्यामध्ये गावातील सवर्ण जे काही आहेत, जाती आहेत, त्या जाती तुमच्या विवाहासाठी येतात का, तर त्यांनी सांगितलं विवाहामध्ये सहभागी होतात, परंतु पंक्तीमध्ये मात्र आजही आपण जर पाहिलं तर पंक्तीमध्ये सोबत एकत्र जेवताना ह्या जाती, सवर्ण जाती दिसून येत नाहीत, असं 60% उत्तरदात्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. हुंडा प्रथा मातंग समाजामध्ये सुद्धा प्रचलित असलेली दिसून येते. प्रामुख्याने या ठिकाणी मला हेही सांगावं लागेल की बहुसंख्य स्त्रिया, बहुसंख्य मातंग समाजातील पुरुष किंवा हे कुटुंब, उत्तरदात्यांची कुटुंब ही मोठ्या प्रमाणावर हिंदू धर्माचं आचरण करतात आणि हिंदू धर्माप्रमाणेच आचरण असलेलं त्यांचं दिसून येतं. त्यानंतर हुंडा प्रथा त्यांच्यामध्ये आहे, पण त्यांनी सांगितलं की हुंडा देण्यासाठी आता आमच्याकडे पैसे नाहीयेत, हुंड्यांचं प्रमाण सातत्याने वाढताना दिसून येतं. त्यानंतर विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून आली की संयुक्त आहे का विभक्त आहे. विभक्त कुटुंब आहे, परंतु कुटुंबाचा आकार मात्र मोठा आहे. मोठा कसा, तर अपत्य जे काही आपण म्हणतो की कुटुंब नियोजन, हे अशा पद्धतीचे जे काही कुटुंब नियोजनाची साधन असेल, कुटुंब नियोजन करणं हे त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येत नाही. तर त्यांचं संयुक्त कुटुंब जरी असलं तरी 3-3, 4-4 मुलं, 2-2 मुलं अशा पद्धतीची मोठी कुटुंब ही आकाराने मोठी असलेली आपल्याला दिसून आली. त्यानंतर 82% स्त्रिया ह्या घरकाम करून इतर कामे त्यांना करावी लागताना आपल्याला दिसून येतात. कौटुंबिक छळ, त्यांच्यामध्ये हिंसाचाराचं प्रमाण आणि कौटुंबिक छळाचं प्रमाणही 33% आढळून आलं. परभणी जिल्ह्यातील बहुसंख्य मातंग समाज जी काही उत्तरदाते होते त्यामधील बरीचशी ऊसतोड कामगार म्हणूनही ओळखल्या जातात. आणि मग ऊसतोड कामगार म्हणल्यानंतर त्यांचा रोजगाराचा प्रश्न, रोजगारासाठी स्थलांतर व्हावं लागणं हेही आलेलं आपल्याला दिसून येतं. तर निरक्षरतेचं प्रमाणही 76% दिसून येतं. उच्च शिक्षणामध्ये या स्त्रिया गेलेल्या आपल्याला दिसून येत नाहीत. महाविद्यालयीन शिक्षण घेतलेली एकही स्त्री आढळून आली नाही. शिक्षणाचं जे काही मुलं जे शिकतायत ती गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत आहेत का हे पाहिलं, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की प्रामुख्याने जी काही मुलं शिकतायत त्यामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा लिंगभेद असलेला दिसून येतो. मुलांना शिकवल्या जातं, मुलींना शिकवल्या जात नाही. गावातली जेवढी शाळा आहे 7वी पर्यंत 5वी पर्यंत तेवढंच त्या मुलींना शिक्षण दिलं जातं. मुलींचं शिक्षणातलं गळतीचं प्रमाण अधिक आहे, मुलांना शिकवल्या जातं
तीही मुलं कुठं शिकतात, तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकतात. आणि जिल्हा परिषदच्या शाळेची गुणवत्ता आणि या संदर्भातली सगळीच माहिती ही आपणास आहे. त्यामुळे ती मुलं जर जिल्हा परिषदच्या शाळेमधून एकदा का नापास झाले की ही मुलं पुन्हा शिक्षणाच्या प्रवाह, मुलं असतील मुली असतील, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येत नाहीत. म्हणून त्या शिक्षणापासून दूर जाताना आपल्याला दिसून येतात. गावामध्ये मी आता सांगितलं, गावामध्ये जेवढी शाळा असेल तिथपर्यंत शिक्षण ह्या त्यांना दिल्या जातं. वस्ती शिष्यवृत्ती जी काय आहे ती पुरेशी नाही, वसतिगृह पुरेशी नाही आहेत. त्यानंतर 55% स्त्रियांचा आर्थिक निर्णयामध्ये सहभाग आपल्याला दिसून येत नाही. ते जे काही हिंदू धर्माचं आचरण करतात हेही मी तुम्हाला सांगितलं. अनेक आपण पाहतो की आज महिला बचत गटांची चळवळ आपण म्हणतो की ग्रामीण भागापर्यंत पोहोचली, परंतु ह्या स्त्रियांपर्यंत ही चळवळ पोहोचली का हे पाहिलं असता 64% स्त्रियांची कोणत्याही बँकेमध्ये खाते नव्हते. कोणत्याही स्त्रियांना बँक काय आहे, बँकेचे व्यवहार कसे आहेत हे 64% उत्तरदात्या स्त्रियांना माहीत नव्हतं. तर धार्मिक यात्रांचा सहभाग पाहिला की धार्मिक ज्या काही यात्रा आहेत त्यांच्या तीर्थक्षेत्र म्हणून ते हिंदूंची जी आहेत की पंढरपूर, तुळजापूर येथेच त्या स्त्रिया जाताना आपल्याला दिसून येतात. परंतु धार्मिक यात्रा ज्या आहेत त्यांच्या प्रामुख्याने मांगीर बाबाची यात्रा असेल, चंद्रपूरच्या चांदगडच्या देवीची यात्रा असेल, तिथं नवस बोलणे, बकरे कोंबडे कापणे, बळी देणे त्यांचे, हे 72% स्त्रिया ह्या करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर मरियाई गावातली जी काही आहे, मरियाईची यात्रा, मरियाई म्हणून जी काही आहे ती मरियाई म्हणून जे आहे ती संकट लोचन म्हणजे संकट काळामध्ये ती देवता महत्वाची मानल्या जाते, मदत करणारी देवी म्हणून तिचा उल्लेख हा केला जातो आणि धार्मिक महत्वाचा आहे. आणि म्हणून मरियाईची जी काही पूजा आहे, पूजा अर्चा त्या स्त्रिया करताना आपल्याला दिसून येतात. मंदिरामध्ये आज जर पाहिलं तर जी काही गावातली मंदिरं आहेत, सार्वजनिक मंदिरं, 93% स्त्रियांना आजही प्रवेश नाहीये. आता आपण पाहतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या स्त्री संघटना कार्यरत आहेत, स्त्रीमुक्ती चळवळी कार्यरत आहेत, पण एकही मातंग स्त्रियांची संघटना ही नाहीये, मातंग स्त्रियांपर्यंत पोहोचलेली आपल्याला दिसून येत नाही. त्यानंतर राजकीय सहभाग त्यांचा कसा होता, तर राजकीय सहभागामध्ये 98% स्त्रिया ह्या मतदान करतायत, परंतु त्यांचा मतदान करण्याचं प्रमाण हे पुरुषाच्या सांगण्यावरून ज्या पक्षाला करायचं, ज्या याला करायचं ते पुरुष जे सांगतात तेच त्या ऐकतात आणि तशा पद्धतीने मतदान करतात. ग्रामसभेमध्ये फक्त 21% या स्त्रियांचा सहभाग आहे. ग्रामपंचायतला त्यांना उमेदवारी कोणी देतं का असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रामुख्याने आम्हाला उमेदवारी देत नाहीत, कारण आमच्यामध्ये अनेक गट तट हे मोठ्या प्रमाणावर आहेत असंही त्यांनी सांगितलं. 62% स्त्रिया ह्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या सभासद नव्हत्या. समान वेतन समान कायदा, समान वेतनाचा कायदा त्यांना माहित नव्हता. कायद्याविषयीचं ज्ञान स्त्रियांना नाहीये आणि शासकीय योजना बद्दलची माहिती की ज्या वेगवेगळ्या शासकीय योजना आहेत, स्त्रियांसाठीच्या आहेत, अनुसूचित जातीसाठीच्या आहेत, या संदर्भातलं कोणत्याही प्रकारचं ज्ञान हे स्त्रियांना नव्हतं. तर अशा पद्धतीने एकंदरीत ही सगळी निष्कर्ष मी काढलेली आहेत, त्या निष्कर्षाच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर माझ्या काही शिफारशी मी केल्या होत्या, त्या शिफारशी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. की पहिली शिफारस मी केली होती की जे काही आज सध्याकालीन किंवा आता सुद्धा आहे आणि त्या कालखंडामध्ये सुद्धा होती की दलित विकासासाठी जिल्हा परिषदकडून निधी दिला जातो की दलित वस्ती विकासासाठी, पण प्रामुख्याने दलित वस्ती विकासासाठी जो निधी दिला जातो तो कुठेतरी दुसरीकडे जी संयुक्त वस्ती आहे तिथंच खर्च केला जातो. मांगवाडा किंवा अण्णाभाऊ साठे नगर आहे तिथं स्वतंत्र असा निधी त्यामध्ये तरतूद करण्यात यावी की स्वतंत्र असा निधी हा मांगवाड्यासाठी किंवा अण्णाभाऊ साठे जातीनुसार जी काही वस्ती निर्माण झालेली आहे त्या नगरासाठी विशेष अशी तरतूद करून त्या भागामध्ये ज्या सुविधा आहेत, जीवनावश्यक सुविधा आहेत, त्या सुविधा ह्या वस्तीमध्ये उपलब्ध करून द्याव्या. पाणी पुरवठा असेल, वीज असेल, या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र अशी तरतूद, आर्थिक तरतूद ही मातंग वस्तीच्या विकासासाठी करण्यात यावी. त्यानंतर बालवाडी किंवा आजच्या अंगणवाडी, प्राथमिक शाळा ह्या वस्त्यांमध्ये सुरू करण्यात याव्या, ज्यामुळे त्या मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण होईल, ती मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतील, शिक्षणाचं प्रमाण वाढेल. त्यानंतर बालविवाहाचा जे कायदा आहे तो कडक अंमलामध्ये आणावा, कारण बहुसंख्य विवाह हे बालविवाह झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत. त्यानंतर विवाहानंतर त्यांना असाही प्रश्न मी विचारला होता की बाबा बालविवाह झाला पण परत तुम्ही विवाहानंतर शिक्षण घेता का, तर बहुसंख्य स्त्रिया ह्या विवाहानंतर शिक्षणामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येत नाहीत. म्हणून विवाहानंतर, बालविवाह झाल्यानंतर शिक्षणाच्या प्रवाहातून ज्या बाहेर गेलेल्या स्त्रिया आहेत
त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगळी अशा पद्धतीची काहीतरी शिष्यवृत्ती किंवा विशेष अनुदानाची तरतूद ही करण्यात यावी. लिंगभेदाच्या संदर्भामध्ये काही कार्यक्रम, जनजागृती कार्यक्रम आपल्याला करता येतील, तेही आपण करावे. त्यानंतर जिल्हा परिषदचं शिक्षण हे गुणवत्तापूर्ण शिक्षण असणं गरजेचं आहे, कारण ही सर्व गरीब आणि ही जी काही मातंग जातीची मुलं आहेत ती जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकतायत, तेवढी आर्थिक क्षमता ही त्यांची नाहीये. त्याच्यानंतर बचत गटाच्या चळवळीमार्फत या स्त्रियांना आपल्याला स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे. स्वतंत्र मातंग जातीतील स्त्री संघटना व चळवळी ह्या उभ्या कराव्या. ज्या काही मातंग समाजाच्या संघटना आहेत त्यांनी स्त्रियांसाठीच्या स्वतंत्र चळवळी किंवा संघटना ह्या उभा करणं गरजेचं आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा त्यांच्यामध्ये असलेल्या दिसून आल्या, त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्रम मातंग वस्त्यांमध्ये होणं हे गरजेचं आहे. त्यानंतर निवडणुकीचं जे काही मतदानातील सहभाग आहे त्याचा प्रयत्न, त्यांचा सहभाग अधिक व्हावा यासाठीचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. ग्रामसभेतला सहभाग सुद्धा वाढवण्यासाठी ग्रामसेवकांना आणि त्यांना सूचना ग्रामपंचायतीने मातंग वस्तीमध्ये स्वतंत्र सूचना देऊन त्यांचा ग्रामसभेतील सहभाग वाढवण्यासाठीचे प्रयत्न करावे. सामाजिक कायदे व शासकीय योजनांची माहिती ही केंद्र पातळीवरून न राहता ती गाव पातळीवर व्हावी. ह्या योजनांची माहिती ही ह्या स्त्रियांना, ह्या लोकांना व्हावी. स्वतंत्र असा 8% आरक्षण हे अनुसूचित जमातीतील 8% आरक्षण हे मातंग समाजाला द्यावं. त्यानंतर अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे त्याला निधी वाढवावा आणि त्याच्यामध्ये स्वतंत्र महिलांसाठीच्या योजना अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून राबवाव्या. त्यानंतर संतती नियमन, मी सांगितलं की कुटुंब ही आकाराने मोठी होती, संतती नियमनाच्या संदर्भातले जे काही आहेत साधनं त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. मातंग वस्तीमध्ये व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेणं आवश्यक आहे. त्यानंतर मला हे बरं वाटलं की आपण पाहिलं की माझी शिफारस होती 2009ची, गॅस व सौर ऊर्जाची चूल त्यांना कमी किमतीमध्ये पुरवठा करावी, आणि म्हणून मला वाटतं की केंद्र सरकारने ती केलं की उज्ज्वला गॅस योजना ही आणली की गरिबांना ती मोफत दारिद्र्य रेषेखाली लोकांना देऊ लागले. त्याच्यामध्ये ही शिफारस मला वाटतं ही अंमलात आलेली आहे असं मला वाटतं. त्यानंतर शहरात आलेले जे काही या समाजातील व्यक्ती आहेत त्यांनी गावातून आलेल्या असल्यामुळे आपल्या गावातल्या वस्तीकडे, आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं आणि त्याच्यामध्ये सुधारणा घडून आणण्याचे, आपल्या बांधवांना सुधारण्यासाठीचे प्रयत्न करावे. तर अशा अनेक शिफारशी मी केलेल्या आहेत. थोडक्यामध्ये या ठिकाणी मी हा आढावा घेतलेला आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने एक हे काम काही प्राथमिक PhDचं काम असतं. आपल्या सर्वांना माहित आहे की हे काम त्या कालखंडामध्ये केलेलं असतं. त्याच्यामध्ये अनेक भर घालता येईल, आपल्याला अधिक आणखीन चांगलं मांडता येईल असं आपण पाहिल्यानंतर आपल्याला सर्वांनाच माहित असतं. आणि मग पुढे आपण जर पाहिलं तर ह्या शिफारशी मी केलेल्या आहेत आणि पुढे जेव्हा माझं हे संशोधनाचं काम पूर्ण झालं तेव्हा मात्र आपल्या सर्वांना माहित असेल की डायमंड प्रकाशनकडून मला फोन आला एक दिवशी, आणि तुमचं जे काही काम आहे संशोधनाचं ते काम आम्ही पब्लिश करू इच्छितो असं त्यांनी सांगितलं. आणि मग समाजशास्त्र आणि स्त्री अभ्यास डायमंड पब्लिकेशन कडून ग्रामीण मातंग स्त्री नावाचं पुस्तक हे त्यांनी पब्लिश केलेलं आहे. आणि हे सर्वांसाठी माझा शोध प्रबंध हा आहे, सर्वांपर्यंत पोहोचल यासाठीच मी डायमंड पब्लिकेशनला मान्यता दिली. आणि मग आज आपण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये माझं हे पुस्तक ग्रामीण मातंग स्त्रियांचा जो अभ्यास आहे, आपला जो उद्देश असतो की आपण केलेलं काम प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि हे काम या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झालेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीने ही मी मांडणी केलेली आहे. पुढे मात्र आपण पाहिलं की पुढे जे काही माझे संशोधनाचं काम मी केलं आणि त्याच्यानंतर मी संशोधक मार्गदर्शक झालो. त्याच्यानंतर माझ्याकडे 8 विद्यार्थी संशोधनाचं काम करतायत. आणि मी प्रामुख्याने हा प्रयत्न केला की आपलं जे काही स्त्री अभ्यास, स्त्रियांच्या संदर्भातले जास्तीत जास्त अभ्यास, जात आणि स्त्री या संदर्भातले अभ्यास, मी जेव्हा हे सगळं काम करत होतो तेव्हा मी उद्दिष्ट खूप मांडली. तेव्हा माझ्या लक्षात येऊ लागलं की एका उद्दिष्टावर एक संशोधन प्रबंध होईल. एवढं काम करण्याचं, सूक्ष्म अभ्यास करण्याची आवश्यकता आहे असं लक्षात आल्यानंतर पुढे मी माझ्याकडे जे काम करणारे विद्यार्थी आहेत त्यांना प्रामुख्याने स्त्री अभ्यास च्या संदर्भामध्ये, कोणाला जात आणि स्त्री, शासकीय योजना आणि स्त्रिया या संदर्भातले विषय संशोधनासाठी दिलेले आहेत. आणि हे काम पुढे नेण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीची ही मांडणी मी केलेली आहे. निश्चितपणे आपण काही सूचना यामध्ये कराव्या. पुढे मलाही जे काही लघुशोध प्रबंध करेल त्याच्यामध्ये मला ते काम येईल. एक समाजशास्त्रातला एक अभ्यासक म्हणून
एक संशोधक म्हणून हे मी करण्याचं काम केलं. मला ह्या संशोधनासाठी प्रामुख्याने माझे मार्गदर्शक डॉक्टर विजय सूर्यवंशी सरांनी खूप मदत केलेली आहे. की आपण पाहतो की मार्गदर्शक हा असला पाहिजे, आणि जेव्हा मार्गदर्शन सर करायचे तेव्हा आपल्याला त्या कालखंडामध्ये वाटतं की बाबा हे काम लवकर झालं पाहिजे, आपण आवरलं म्हणजे ताबडतोब केलं पाहिजे. परंतु अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की दुय्यम तथ्य संकलन करत असताना ते जे काही पुण्यामधलं आलोचना स्त्री अभ्यास केंद्र असेल, पुणे विद्यापीठातलं स्त्री अभ्यास केंद्र असेल, सर माझ्या सोबत आले, त्यांनी मला हे दाखवून दिलं आणि त्या ठिकाणी इथं तुझे संदर्भ तुला मिळू शकतात, अशा पद्धतीचं काम, अशा पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी केलं आणि हे काम करून घेतलं. त्यामुळं मी आज जे काही आहे किंवा आज जे काही संशोधनामध्ये काम करीत आहे ते सरांच्या मार्गदर्शनामुळेच करू शकतो असं. आणि आपण सर्व मित्र मला माहित आहे की वेळोवेळी सहकार्य करता, त्यामुळे हे काम निश्चितपणे आपण अशाच पद्धतीने समाजशास्त्राचं काम पुढे घेऊन जाऊया. चौधरी सरांचा प्रयत्न निश्चित हा चांगला आहे. त्याचबरोबर आपल्याला माहित आहे की चौधरी सरांचा प्रयत्न आहे, तर आताच उपेडे सरांनी उल्लेखही केला, मीही युट्यूबचं एक चॅनल सुरू केलं की आपण लॉकडाऊनच्या काळामध्ये काय केलं पाहिजे. तर मग माझ्या लक्षात आलं की आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यासाठी माझा हा युट्यूबचं चॅनल सुरू केलं. आज 2300 सबस्क्रायबर आहेत, अनेक विद्यार्थी माझे व्हिडिओ पाहत आहेत. MCQ प्रश्न मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या विषयावरले व्हिडिओ मला कॉमेंट्स आले की संशोधन पद्धतीचा उपयोग करून आम्ही सर पेट परीक्षा असेल, वेगवेगळ्या परीक्षेला आम्हाला तुमचा उपयोग होतोय. तर अशा पद्धतीने काम आपण समाजशास्त्रामध्ये करत आहोत. तुमच्या सर्वांसोबतच मी आहे आणि अशा पद्धतीचंच काम आपण सर्वजण करूया. याच्यामध्ये काही सूचना असतील तर निश्चितपणे माई सर मला सांगतील आणि पुढे या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद विजय सर. हॅलो. हा सर. हा सर, आपलं प्रेझेंटेशन जर हे केलं. हो सर, एक मिनिट. हॅलो सर, प्रश्न घ्या. प्रश्न. हा हा एकूण 5 प्रश्न इथे आलेले आहेत. काही जणांनी हँड रेज केलेले आहेत. धनंजय सोनटक्के सर यांचे 2 प्रश्न आहेत. वेगळी स्मशानभूमी नाही, तिथे सवर्णाच्या स्मशानभूमीचा वापर करतात की वेगळी व्यवस्था करावी लागते मातंग समाजाला, आणि जात पंचायत आहे का, आणि असेल तर ती स्त्रियांच्या बाबतीत काय भूमिका घेते, असा प्रश्न सोनटके सरांनी विचारलेला आहे. भिसे सर. हॅलो. हा सर, भिसे सर. हॅलो. हॅलो. हा सर. हा सर. हा सर. हॅलो. हा सर, सोनटके हा सरांनी 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. हा. वेगळी स्मशानभूमी नाही, तिथे सवर्णाच्या स्मशानभूमीचा वापर केला जातो का, की वेगळी व्यवस्था केली जाते. आणि दुसरा प्रश्न त्यांचा आहे की जात पंचायत आहे का मातंग समाजामध्ये, तुमच्या संशोधनात दिसून आलंय का, आणि असेल तर स्त्रियांच्या बाबतीत ती काय भूमिका घेते. हा सर. सर, त्या ठिकाणी जात पंचायतीचा प्रश्न माझा त्यांना विचारलेला होता मी. तर जात पंचायत त्यांच्यामध्ये आढळून आलेली नाहीये सर. आणि ते अशा वेळेस ते हिंदूंची जी स्मशानभूमी आहे त्याच स्मशानभूमीचा उपयोग करतात, ज्या गावामध्ये नाहीये त्या गावामध्ये. पण प्रामुख्याने त्यांची मागणी आहे, काही ठिकाणी त्यांच्या स्मशानभूमी आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेली आहेत, तहसीलदारांकडे वगैरे अर्ज करून सुद्धा त्यांना ते मिळत नाहीये, हाही त्यांचा प्रश्न आहे. त्याच्यावर स्वतंत्र अभ्यास होऊ शकतो सर. अशा पद्धतीचे त्यांचा हा महत्वाचा आणि ज्वलंत प्रश्न आहे स्मशानभूमीचा. शेटे मॅडमचा एक प्रश्न आहे की मातंग स्त्रिया अर्थार्जनाचे कोणते मार्ग अवलंबतात. हा सर, पूर्वी काय होतं, पूर्वी त्या दाईचं काम करणं किंवा गावातली जी काही कामं आहेत ती कामं करायच्या, परंतु आज प्रामुख्याने शेतमजुरीचं काम त्या करताना दिसत आहे. शेतमजुरीच्या माध्यमातूनच आज त्या आपला उदरनिर्वाह करताना दिसत आहेत आणि ऊसतोड कामगार म्हणून ते जोडपं जाताना दिसतंय. म्हणजे उदरनिर्वाहाचं हे साधन परभणी जिल्ह्यामध्ये दिसून आलं.
आणखीन एक प्रश्न प्रवीण मुधोळकर सरांचा आहे की ग्रामपंचायतीमधील राजकीय सहभागाची काय स्थिती आहे? मी तुम्हाला सांगितलं सर, त्यांना राजकीय सहभागामध्ये त्या सहभागी होत आहेत, परंतु कोणीतरी सांगितलं म्हणून ते मतदान करतायत. त्यांना उमेदवारी दिल्या जात नाहीये, कारण मातंग समाज हा संघटित समाज नाहीये आणि त्यांच्यामध्ये आपापसामध्ये मोठ्या प्रमाणावर गट असतात, छोटे मोठे गट ते बाहेर काढतात आणि त्यामुळं हा समाज संघटित होत नाही. असं गृहीत धरून त्यांना ग्रामपंचायतींना उमेदवाऱ्या देताना जे काही इतर लोक आहेत, पॅनल प्रमुख, ते विचार करताना दिसून येतात, असं त्यांच्या संशोधनातून पुढे आलेलं आहे. आणि आणखीन एक प्रश्न भवरे सरांनी विचारलेला आहे की सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगाने काही घडले आहे की नाही, त्याबद्दलची निरीक्षणे आपल्या संशोधनातून आढळून आली आहेत काय? भवरे सरांना मला सांगू इच्छितो की भवरे सर, बदल हा झालेला आहे, परंतु जे आपल्याला अपेक्षित बदल आहे, परिवर्तन आहे, ते त्यांच्यामध्ये झालेलं दिसून येत नाही. की परिवर्तन काय झालं तर पूर्वीची जे काही कामं करायच्या त्या, की मी तुम्हाला सांगितलं की टोपले विणणं, झाडू तयार करणं, ते विकणं, गावातली अस्पृश्य कामं करणं, अशा पद्धतीची कामं करायच्या. आज ती कामं त्या उदरनिर्वाहासाठी करत नाहीयेत. आज त्या शेतमजुरीची कामं करतायत, उदरनिर्वाहासाठी ऊसतोड कामगार म्हणून त्या काम करतायत. जी पारंपरिक व्यवस्थेने त्यांना जी दिलेली कामं होती ते आज करत नाहीयेत. त्यांच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. पण आपल्याला जे अपेक्षित बदल आहे, जे परिवर्तन आहे, की इतर समाजामध्ये जे बदल आपल्याला दिसतोय त्या प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये परिवर्तन मात्र झालेलं नाही. शिक्षणाच्या बाबतीत असेल, विवाहाच्या बाबतीत असेल, आपल्याला ते बदल दिसून येत नाही. जसं की आपण आपल्या मांडणीमध्ये म्हटलं होतं की मातंग समाजाची घरे पूर्वेच्या दिशेला आहेत, तर ती पूर्वेच्याच दिशेला का आहेत याचं काही ते सर, पूर्व दिशेला काय होतं की पूर्वीपासून ह्या ज्या वस्त्या होत्या, दलित वस्त्या, ह्या पूर्व दिशेला असायच्या. मला वाटतं त्या हवेच्या अनुषंगाने आहे, की हवा ही गावाची हवा जी आहे ती म्हणजे हवा कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेला वाहते, तर त्या वस्त्या पारंपरिक दृष्ट्या पूर्व दिशेलाच असलेल्या दिसून येतात. दलित वस्त्या किंवा मातंग वस्त्या ह्या पूर्वीपासूनच जशा आहेत त्याच ठिकाणी त्या आजही आहेत. मातंग समाजातील स्त्रिया परिवर्तनाच्या वाटेवर आहेत काय, आणि असतील तर त्या कशा, असा प्रश्न विचारलाय गणेश भाडे सरांनी. आता परिवर्तनाच्या वाटेवर आहेत असं मी तर तुम्हाला सांगितलं आत्ताच, तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये भवरे सरांचं ते उत्तर आलेलं आहे की बदल होत आहे, परत फक्त आपल्याला अपेक्षित बदल जे होता, जे स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षी झाले, एवढ्या शासनाच्या योजना आल्या, एवढी कायदे आले, परंतु त्यांच्यामध्ये जे बदल व्हायला अपेक्षित बदल होता तो मात्र बदल दिसून येत नाहीये. संथ गतीने परिवर्तन होत आहे, एवढं मला सांगते. एकीकडे नारायण चौधरी सरांनी छान संशोधन मांडणी केली आणि हे सादरीकरणाचं प्रतिमान होऊ शकतंय अशा प्रकारची कमेंट या ठिकाणी केली आहे. मला आणखीन एक गोष्ट फक्त थोडीशी पुढे न्यायची आहे, ती अशी की जर समाजशास्त्रीय सिद्धांताचा मागोवा घेतला तर आपल्या असं लक्षात येत आहे की संरचना प्रकार्यवादी जी मांडणी आहे ते 1950 ते 60च्या दशकामध्ये टीकाकारांच्या टीकेचं लक्ष ठरली. आणि त्यानंतर असं म्हटलं गेलं की मुळात संरचना प्रकार्यवाद हा जैसे थे वादी आहे, म्हणजे संरचनेला टिकवू पाहतो आहे, तो परिवर्तनाची मांडणीच करत नाही आहे. आणि अशी मांडणी म्हणजे ही समाजाचं हे जे प्रतिमान आहे हे चुकीचं रंगवलं जात आहे आणि त्यातून पुढे टीका होऊन पुढे मला वाटतं की आपल्याला असं लक्षात येते की मार्क्सवादाची मांडणी पुढे आली. हेही मला आठवण करून द्या, आज आठवण होते ती याची की याचा प्रभाव किती होता. तर भारतामध्ये वाय.बी. दामले सरांना इंडियन पार्सन असं म्हटलं जात होतं. 2009 साली सुद्धा तो प्रभाव, ती साक्ष तुमच्या संशोधनातून दिसते आहे. दर्जा, भूमिका, नियमने, प्रमाणके, समूह, उपसमूह आणि सांस्कृतिक मूल्य हे संरचना आहे. आणि संरचनेच्या बाहेरचं परिवर्तनाचा मुद्दा जो भवरे सरांनी विचारला तो हा आहे की मुळात एकीकडे हा अभ्यास सूक्ष्म आहे म्हणायचं आणि दुसरीकडे संरचना प्रकार्यवादांपासून मार्क्सवादापर्यंतचे सगळे सिद्धांत हे सूक्ष्म नसून बृहद मध्ये जातात, ज्याला आपण मॅक्रो आणि मायक्रो म्हणतो. त्याविषयी काही तुमची मांडणी आहे का किंवा तुम्हाला काय म्हणायचं आहे का? नाही सर, मी कसं केलं की आपण स्त्रियांचा दर्जा आणि भूमिका हे संरचनावादी प्रकार्यवादी दृष्टिकोनाचा आपण घटक बरोबर आहे अभ्यासासाठी चौकट घेतली, परंतु जेव्हा मी यामध्ये अभ्यास करत गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की
संरचनावादी प्रकार्यवादी स्त्रियांचा दर्जा आणि भूमिका हे ठीक आहे, परंतु पुढे जे अभ्यास झालेले स्त्रियांच्या संदर्भातले, मग मी जेंडरकडे आपण पाहिलं की स्त्री आणि जात या अभ्यासाच्या क्षेत्राखाली माझा हा अभ्यास येऊ लागलेला आहे. आणि मग दलित स्त्रीवादी प्रवाह असेल, काळा स्त्रीवादी प्रवाह असेल, जे स्त्रीवादी प्रवाह मांडले गेले त्यामध्ये दलित स्त्रियांची स्थिती कुठे आहे, मातंग स्त्रियांची स्थिती कुठे आहे, तिथं सुद्धा स्त्रियांच्या संदर्भात काही मांडणी झालेली आहे का मातंग स्त्रियांच्या संदर्भातला, याचा मी शोध घेतला आणि पुढे तोच आधार घेऊन मी माझं संशोधन पुढे नेलं. धन्यवाद भिसे सर. यानंतर डॉक्टर संदीप चौधरी सर यांना विनंती करतो की आपण या मांडणीवर आपली कमेंट करावी. माननीय चौधरी सर. मी करतो उकरंडे सर, परंतु दोन लोकांना प्रश्न विचारायचा ऑनलाईन. तर मला वाटतं किरण सुरवसे सर आहेत आणि रीता मालचे मॅडम आहेत, तर त्यांना प्रश्न जर विचारायचा असेल ऑनलाईन तर विचारू द्या. येस येस. हा, सुरवसे सर. सर आपला आवाज येत नाहीये. सुरवसे सर आवाज येत नाही. म्यूट आहे. हो, अनम्यूट करा त्याला. आवाजाला अनम्यूट करा. हॅलो. हा, ओके. आवाज येतोय? हो, येतोय. हा, तर मुळात परभणी, नांदेड किंवा मराठवाडाच हे नामांतराचं मुख्य केंद्र राहिलेलं आहे. आणि मुळात ज्या नामांतराच्या चळवळीमध्ये 76 ते 94 म्हणजे नामविस्तार होईपर्यंतचा जो काळ होता, त्या काळामध्ये पोचीराम कांबळे नावाचा जो आंबेडकरवादी मातंग समाजातला तरुण होता, तो परभणी मधल्याच टेंभुर्णी गावाचा होता. तर त्या गावाचा तुम्ही म्हणजे ते गाव घेतलं का, किंवा त्या गावातला मातंग समाजाचा अभ्यास केलाय का, किंवा नामांतर चळवळीतले जे मातंग होते त्या समाजातल्या स्त्रीचा काय अभ्यास केला, की त्याची मतं काय होती आणि त्यांचं या चळवळीबद्दल आणि ह्याच्याबद्दल काय मत होतं, हे प्रश्न होते. हा सर, माझं उद्दिष्ट जर तुम्ही पाहिलं तर उद्दिष्टाला अनुसरून मी ते सगळं काम केलेलं आहे. टेंभुर्णी हे गाव माझ्या याच्यामध्ये नव्हतं आणि उद्दिष्टामध्ये नामांतराच्या चळवळीचा काही संदर्भ नव्हता, म्हणून ते काही मी तशा पद्धतीने त्या दृष्टिकोनातून नाही घेतलेलं सर. ओके. कारण मुळात पोचीराम होती ही अतिशय आक्रमक मर्डर झाला किंवा त्यांची हत्या झाली. हे खरं तर खूप आंबेडकरी चळवळीमध्ये जे आले किंवा नामांतर चळवळीतल्या ज्या स्त्रिया आल्या किंवा मातंग समाज आले, ते अधिक प्रगत झालेलं आपल्याला चित्र दिसतं. चला पुढचं घ्या, रीता मालचे मॅडम. हॅलो सर, आवाज येतोय? हो, आवाज येतोय मॅडम, परंतु तुमचा व्हिडिओ सुद्धा ऑन करा. नाही, ठीक आहे. व्हिडिओला थोडा प्रॉब्लेम आहे. तर प्रश्न ऍक्च्युली थँक्यू टू भिसे सर. खरं तर खूपच अतिशय सूक्ष्म निरीक्षणे तुम्ही नोंदवली आहेत मातंग समाजातल्या स्त्रियांच्या बाबतीत आणि त्यांच्या एकंदरीत म्हणजे जीवन पद्धतीमधले एक छोटे छोटे अनुभव तुम्ही या ठिकाणी शेअर केले, की जे म्हणजे मी स्वतः मातंग समाजाच्या फॅमिली सोबत किंवा त्यांच्या बाजूला राहत असल्या कारणाने ह्या गोष्टी मला अवेअर आहेत. म्हणून एक दुसरी गोष्ट मला फक्त या प्रेझेंटेशन मधून जाणून घ्यायची आहे, की जेव्हा आपण हे जेंडर डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीत विचार मांडले, तर तुमच्या एकंदरीत अभ्यासामधून इतर दलित स्त्रियांच्या बाबत असणारं जे एक्सप्लॉयटेशन आहे किंवा जे आपण ज्याला म्हणतोय की इतर दलित स्त्रियांच्या वाटेला येणारं डिस्क्रिमिनेशन आहे, जेंडर डिस्क्रिमिनेशन, ते मातंग समाजाच्या स्त्रियांच्या बाबतीत कसं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वेगळेपणा दिसला आहे का? आणि दुसरा एक प्रश्न असा आहे
की मातंग समाजातील ज्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत तर त्या कोणत्या आहेत आणि त्यामध्ये स्त्रियांचा सहभाग हा कसा असतो, म्हणजे इक्वल असतो की डिस्क्रिमिनेटरी असतो? कारण तुम्ही जे गृहीतक आणि अभ्यासकाचे जे मापदंड तुम्ही मांडले होते त्यामध्ये तुम्ही म्हटले होते की मातंग समाजाच्या स्त्रियांचा सांस्कृतिक सहभाग प्रोग्राम मधला, तर तुमच्या संशोधनामधून तुम्हाला त्याचे काय निरीक्षण आढळले सर, प्लीज? हा मॅडम, धन्यवाद. तुम्ही सांगितलं की सांस्कृतिक त्यांचा सहभाग खूप जास्त आहे, की आपण पाहतो की मी तुम्हाला उदाहरणासहित दिलं की मांगीर बाबाची यात्रा असेल, चांदगडची देवी असेल, मरिआईची पूजा असेल, ह्या सगळ्या जी काही जबाबदारी हे सर्व मातंग समाजाच्या स्त्रियाच करताना आपल्याला दिसून येतात, की त्यांचा पुढाकार त्यामध्ये असलेला दिसून येतो. आणि धार्मिकतेच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांचा आपण पाहिलं की हिंदू धर्माची निगडीत त्यांचे सगळे पूजा अर्चा सगळ्या त्या हिंदू धर्माशी निगडीत करतायत. आता दुसरा प्रश्न असा आहे की त्यांचं जे काही शोषण आहे किंवा त्यांची जी स्थिती आहे की ते इतर दलित स्त्रियांच्या तुलनेमध्ये कशी आहे, तर आता इतर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर उदाहरणार्थ आपण बौद्ध समाजाचं जर पाहिलं किंवा महारांची स्थिती किंवा महार जातीच्या संदर्भातला आपण जर उल्लेख केला किंवा चांभार जातीच्या संदर्भातल्या अनुसूचित जातीच्या ह्या 2-3 जाती प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि मग त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन त्या जातींमध्ये स्त्रियांचा दर्जा सुद्धा, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल मांडलं, त्यांची जी प्रेरणा घेऊन आज इतर ज्या काही अनुसूचित जातीतल्या इतर ज्या काही जाती आहेत त्या स्त्रियांची प्रगती मोठ्या प्रमाणावर, शिक्षणाचं प्रमाण आहे, नोकरीमधलं त्यांचं प्रमाण अधिक आहे. आणि त्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं तर निश्चितपणे ह्या स्त्रिया ज्या काही आहेत त्या शिक्षणापासून वंचित आहेत, नोकरीमध्ये त्यांचं प्रमाण कमी आहे. आजही या पारंपरिक शेतमजुरी किंवा शेतीशी संबंधित निगडीत असलेलीच कामं आजही करताना दिसून येत आहेत. आणि त्यांचं जे काही कुटुंबाची स्थिती जर तुम्ही पाहिली तर आजही त्यांचं शोषण होताना आपल्याला दिसून येत आहे. पती परत व्यसनी असलेले दिसून येत आहेत, त्यांचं शोषण करताना मारहाण, कौटुंबिक अत्याचार हे होताना त्यांच्यावर दिसून येत आहेत. म्हणून त्यांचं शोषण हे इतर दलित स्त्रियांच्या तुलनेमध्ये मी तर सांगेल निश्चितपणे अधिक मातंग स्त्रियांचं शोषण आणि अधिक बिकट स्थिती त्यांची असलेली आपल्याला दिसून येईल. आणि विशेष म्हणजे माझा हा पूर्ण अभ्यास ग्रामीण मातंग स्त्रियांचा आहे. ग्रामीण भागातल्या तेवढ्याच मातंग स्त्रिया मी नमुना म्हणून निवडलेल्या होत्या, त्यामधून मला ही स्थिती दिसून आलेली. ओके, धन्यवाद भिसे सर. धन्यवाद सर. धन्यवाद भिसे सर. यानंतर चौधरी सर आपली प्रतिक्रिया थँक्यू उकरंडे सर. प्रश्न मला वाटतं जाधव सर आपण राहू द्यावा, कारण भरपूर वेळ झालेला आहे. 1-2 मिनिटांमध्ये फक्त मी सांगतो की डॉक्टर रामचंद्र भिसे सर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी इथे मांडणी केलेली आहे. वेळेच्या अगदी चौकटीमध्ये सुद्धा त्यांनी आणि मुद्देसूद अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा जो अभ्यास केलेला आहे ते व्यवस्थित पद्धतीने इथे सादर केलेला आहे आणि अतिशय ऐकत राहावं असं त्यांचं बोलणं होतं. सरांनी मायक्रो लेवल किंवा सूक्ष्म पातळीवरती अभ्यास केलेला आहे. उकरंडे सरांनी त्याचा संदर्भ दिला तर त्याच्यामध्ये जेव्हा रोल आणि स्टेटस म्हणजे भूमिका आणि दर्जा हे शब्द येतात त्यावेळेला तो स्ट्रक्चरल फंक्शनॅलिझम असतो. अगदी बरोबर आहे. परंतु सोशल सायन्सेस मध्ये एक गोष्ट आपण कटाक्षाने लक्षात घेतली पाहिजे की कोणता पण अभ्यास हा एकाच एक प्रकारांनी होत नसतो, तर त्याला अनेक वेगवेगळ्या शेड्स सुद्धा असू शकतात. त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर थोडंसं सरांनी अतिशय मायक्रो पद्धतीने अभ्यास केला. एक म्हणजे दलित स्टडीज मधला, त्यातही मातंग समाज, त्यातही ग्रामीण मातंग आणि ग्रामीण मातंगांमधील महिला, म्हणजे किती सूक्ष्म पातळीवर जावं त्याला एक्स्ट्रीम मायक्रो स्टडी असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. त्यातही त्यांनी ज्या जिल्ह्याची निवड केली मराठवाड्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने एक यादी तयार केलेली होती की देशभरामध्ये जे काही जिल्हे मागास आहेत त्यांची एक मोठी यादी काही वर्षांपूर्वी केलेली होती. आणि सांगायला आश्चर्य वाटेल की मराठवाड्यातल्या 8 पैकी 7 जिल्हे हे मागास होते. त्यामध्ये परभणी जिल्हा सुद्धा मागास जिल्ह्यांमध्ये होता. अशा मागास जिल्ह्यांमधल्या मागास समुदायामधल्या मागास स्त्रियांच्या संदर्भातला त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्या अर्थाने मी त्याला एक्स्ट्रीम अशा प्रकारचा मायक्रो स्टडी म्हणेल. दुसरं त्यांनी द्विस्तरीय नमुना निवड पद्धतीचा त्यांनी वापर केलेला होता. एक म्हणजे गावांची निवड
त्यांनी केलेली होती. त्यासाठी अशा गावांची निवड केली ज्यांच्यामध्ये 10 कुटुंब असू शकतील आणि त्यानंतर त्यांनी जे 5-5 सॅम्पल किंवा नमुना निवडलेला हा दुसरा स्तर त्याच्यामध्ये पाहायला आपल्याला मिळतो आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांचं संशोधन मांडलेलं आहे. त्याच्या संदर्भात नंतर त्यांचं पुस्तक सुद्धा त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. तर मला खरोखरच आनंद वाटतो की डॉक्टर रामचंद्र भिसे सर हे एक प्रॉमिसिंग सोशॉलॉजिस्ट म्हणून आपल्या महाराष्ट्राला ते यामध्ये आणखीनही खूप चांगलं काम करतील अशा मी शुभेच्छा देतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद चौधरी सर. यानंतर या सर्व मांडणीवर अध्यक्षीय समारोप करतील डॉक्टर माई सर. मी माई सरांना विनंती करतो की आपण अध्यक्षीय समारोप करावा. डॉक्टर माई सर. सर आवाज बंद आहे आपला. त्यांना अनम्यूट करायचं सांगा. सांगितलं सर, सांगितलं, करता येत. हा, येतोय आवाज? हो येतोय सर, येतोय. हा, तर आज जे व्याख्यान संपन्न झालं 7वं डॉक्टर रामचंद्र भिसे यांचं की ग्रामीण मातंग स्त्रियांचा दर्जा आणि भूमिका, आणि चांगल्या प्रकारे त्यांनी प्रेझेंटेशन केलं. त्यांनी जसं व्हायवा असतो विद्यापीठामध्ये, आता अनेक प्रकारचे व्हायवे मी घेऊन किती व्हायवे घेतले मी यालाही हे मलाही आठवत नाही. व्हायवाचं अनेक वचन व्हायवेच होत असावं. तर अनेक व्हायवे मी घेऊन चुकलेलो आहे. अनेक सामाजिक संशोधकांना बघितलेलं आहे. मलाही अनेक संशोधक बघत असतील. तर सर्वप्रथम रामचंद्र मुंजाजी भिसे त्यांची कुठे कुठे भेट झालेली आहे. तर ते त्यांचे गुरु विजय सूर्यवंशी हे माझे क्लासमेट आम्ही होतो. विजय सूर्यवंशी आणि मी एका वर्गामध्ये होतो, एका बाकड्यावर बसतो. सध्या सूर्यवंशी पुण्याला राहतात, आजारी आहेत. आपण प्रार्थना करूया लवकरात लवकर ते बरे होतील. तर विजय सूर्यवंशी नाही या निमित्ताने त्यांची सुद्धा मला आठवण झाली. तर भिसे सरांनी जो आपला अहवाल म्हणा किंवा एक व्हायवा सारखं जे काही प्रेझेंटेशन आहे ते सादर केलं, ते अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. ओरिजिनल केलेलं आहे हा शब्द मी मुद्दाम वापरतो, कारण मला ओरिजिनल आणि डुप्लिकेट हे 38 वर्ष प्राध्यापक राहूनही कळालेलं नाही काय ओरिजिनल कशाला म्हणतात आणि डुप्लिकेट कशाला म्हणतात. म्हणजे बीज भाषण हा शब्द अनेक कॉन्फरन्स मध्ये वापरतात. संदीप चौधरी आणि मी बऱ्याचदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये होतो. बीज भाषण अशा शब्दांची चीड मला आहे, कारण बीज भाषण म्हणजे बाकीच्यांनी काय केलेलं आहे, बाकीच्यांचं बोलणं म्हणजे बीज भाषण नाही का? तर प्रत्येक व्यक्ती जी सामाजिक संशोधन करणारी आहे, प्रत्येक व्यक्ती जी पीएचडी करणारी आहे, प्रत्येक व्यक्ती जी आपलं सगळं कामधाम सांभाळून पीएचडी करता वेळ देणारी आहे, किंवा याकरता पैसा, वेळ, श्रम, घरच्यांचे शिव्याशाप, कॉलेजमधल्या प्राचार्यांचे शिव्याशाप, या सगळ्या गोष्टी सहन करत करत जी संशोधन करते, मला तर वाटते संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांचाच अभ्यास झाला पाहिजे. तोच एक संशोधनाचा एक विषय होईल की संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांसमोर येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत. तर मातंग समाजातील स्त्रियांचा अभ्यास केला, जवळच्या म्हणजे त्यांच्या गावाजवळच्या जिल्ह्याच्या, परभणी जिल्ह्याच्या स्त्रियांचा अभ्यास केला. आणि सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे गाईड यांचं पण अभिनंदन करतो. हे भाषण ऐकत असणारे सगळे आमचे मित्र, सहकारी यांचंही अभिनंदन करतो की या निमित्ताने त्यांना हा विषय समजला असेल किंवा हा विषय कळाला असेल. मुळामध्ये आमचे गुरु MG कुलकर्णी भोईटे सर सांगायचे की समाजशास्त्रामधल्या विद्यार्थ्याने नेहमी समाजाशी कनेक्ट राहिलं पाहिजे, निगडीत राहिलं पाहिजे.
घरामध्ये बसून 4 भिंतीच्या आत काही आपलं काही उदरनिर्वाह नाही होत. 4 भिंतीच्या आतमध्ये फक्त बोलणं होईल, 4 भिंतीच्या आतमध्ये पिरियड घेणं होईल. परंतु मी देखील माझ्या पुढच्या काळामधल्या संशोधनाला सांगितलं की जास्तीत जास्त समाजामध्ये फिरा. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की समाजशास्त्रामधला प्राध्यापक हा लॉकडाऊनचा काळ सोडा, पण बहुतेक वेळा घरात राहत नाही, कुठेतरी बाहेर फिरत असतो आणि त्याची संवेदनशीलता जागृत असते. हा एक फार आपल्याला मिळालेली ही एक विषयाने दिलेली देणगी आहे असं समजा, की आपली संवेदनशीलता फार जागरूक आहे. एक PhD करण्याचा एक ढाचा म्हणा किंवा साचा ठरलेला, की जो सगळ्यांनीच आपापल्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. सगळे गाईड सुद्धा तोच सांगतात की विषयाची निवड कशी करायची पासून ते निष्कर्षापर्यंत. मी सामाजिक संशोधन पद्धती हे पुस्तक लिहिलं. त्या भिसेंचं पुस्तक ज्यांनी छापलं त्यांनीच माझंही छापलं, डायमंडवाल्यांनी. तर ते पुस्तक महाराष्ट्रामधल्या सगळ्या बहुतेक कॉलेजमध्ये आहे. ते सगळ्यात सोप्या भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे असं अनेक लोक म्हणतात. तर त्याच्यात मी अजून ते सोपं करून सांगितलेलं आहे की सामाजिक संशोधन हे अतिशय जवळच्याच व्यक्तीचं झालं पाहिजे, जवळच्या घटकाचं झालं. मदर टेरेसा, मौलाना आझाद किंवा अजून अब्दुल कलाम आझाद किंवा अजून कोणते संशोधक यांचं संशोधन करून आम्ही काय करतो? आमच्या घराजवळची जी व्यक्ती आहे ती काय करते किंवा आमच्या आजूबाजूला जे काही लोक आहेत ते काय करतात. मी जळगावमध्ये राहतो तर जळगावमध्ये किती जाती आहेत हे मी पाहत नाही. मी कुठेतरी नंदुरबारची जात कोणती आहे, धुळ्याची जात कोणती आहे याचा जर मी अभ्यास करायला लागलो तर मी माझा समाज विसरलो असं होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने म्हणण्यापेक्षा प्रत्येक सामाजिक संशोधकाने आपला जो परिसर आहे त्या परिसरामधल्या समस्या कोणत्या. आता अजून एक समस्या शब्द आला, प्रॉब्लेम. आपण सगळ्यांना माहिती आहे समाजशास्त्राचे आपण सगळे विद्यार्थी आहोत. तर प्रॉब्लेम मध्ये अजून एक प्रॉब्लेम असा आहे की मी मध्यंतरी एक प्रकल्प केला भिकाऱ्यांवर. जळगाव मधले आणि इतरत्र स्टेशनवर राहणारे भिकारी निवडले. त्याचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे, आलो जन्मभरी मागा या नावाचं. तर मी भिकाऱ्यांना विचारायचो, मला वाटायचं की भीक मिळत नाही ही त्यांची समस्या आहे. बरोबर आहे ना, भीक मिळत नाही. पण भीक मिळत नाही ही त्यांची समस्याच नाही असं मला लक्षात आलं. जेव्हा मी एका भिकाऱ्याला विचारलं का रे बाबा कसं काय प्रॉब्लेम काय तुझा, तर त्याने सांगितलं की भीक तर मिळते पण आता काल कोणी उठून भिकारी होत. आजकाल कोणी उठून भीक मागायला लागतं. आमच्यामध्ये कॉम्पिटिशन फार वाढली म्हणतात. कोणी यायला लागलं, कोणी लहान लहान पोरं सुद्धा भीक मागून नेतात. प्रॉब्लेम त्याचा तो आहे, समस्या त्याची ती आहे. दारूच्या दुकानाच्या समोर एक माझा मित्र राहतो, त्याच्याकडे जेव्हा मी जातो तेव्हा असं लक्षामध्ये येते की तिथे दारू पिणाऱ्यांची समस्या काय. तर दारूमुळे शरीर बिघडते, यकृत बिघडते, अमुक होते तमुक होते याच्याशी घेणं देणं काही. हा दारूचा दुकानदार हरामखोर आहे याच्यावर त्यांचं एक मत आहे. हा जास्त पैसे घेतो ही त्याची समस्या. म्हणजे संशोधन करणाऱ्या व्यक्तीच्या समस्या वेगळ्या आहेत आणि ज्याच्याबद्दल आपण संशोधन करतो आहोत, जे घटक आपल्या संशोधन क्षेत्रामध्ये आहेत त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. तेव्हा पहिल्यांदा संशोधकाने हा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला जे वाटते ते बाजूला ठेवू आणि त्यांना काय वाटते बघू, त्यांच्या समस्या काय, त्यांचे प्रॉब्लेम काय याचा अगोदर पहिल्यांदा विचार. दर्जा आणि भूमिकाबद्दल चांगली मांडणी भिसे सरांनी केली. हायपोथिसिसही त्यांनी चांगला निवडलेला आहे. आणि मी आता सांगितलं की मला फक्त 1-2 प्रश्न या संदर्भामध्ये पडले होते. ते असे की शिक्षणाचं प्रमाण काहीच नाही का मातंग समाजात, हा एक प्रश्न. की मी तर पाहतो की अनेक मातंग व्यक्ती, अनेक मातंग स्त्रिया पुरुष यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ते उच्च भ्रू म्हणजे अर्थात हा 9चा अभ्यास आहे, 2009चा. हा त्यानंतरचं परिवर्तन कदाचित असेल गेल्या 10-12 वर्षामधलं.
की मोठ्या प्रमाणामध्ये जागृती झालेली आहे. प्रत्येकालाच वाटते की शिकून आपण आपला दर्जा डॉक्टर बाबासाहेबांच्या मताप्रमाणे की हे वाघिणीचं दूध आपण पिलं पाहिजे, आपणही समाजामध्ये आपलं एक वेगळं महत्व निर्माण केलं पाहिजे. दुसरं माझं एक प्रश्न, माझाच प्रश्न होता भिसे सरांनाच तो आहे की 1956 साली धर्मांतर झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आणि अनेकांनी नागपूरला धर्मांतर केलं. त्याच्यामध्ये मातंग समाज नव्हता म्हणून तो हिंदू राहिला आणि बाकीच्यांनी उन्नतीकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला. परंतु ज्या तुलनेने हिंदू धर्माने मातंग समाजाला उन्नतीकडे नेण्याकरता जी काही साधन सामुग्री निर्माण करून द्यायला पाहिजे होती ती निर्माण करून दिली गेली नाही किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन करण्यामध्ये हिंदू समाज कमी पडला, असं एक माझं मत आहे. माझं मत मी या ठिकाणी सांगतो. नेहमी माझं सांगणं असं राहिलेलं आहे की संशोधकाने आपला थिसिस, आपला जो काही अभ्यास आहे तो 4 भिंतीमध्ये न ठेवता किंवा ग्रंथालयामध्ये न ठेवता तो प्रकाशित करावा. त्यांनी प्रकाशित केलेला आहे, त्यामुळे त्याबद्दलही प्रश्न नाही. राजकीय सहभाग हा मातंग समाजामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये. अर्थात तो पडद्या आड असेल, पडद्याच्या मागे असेल किंवा समोर असेल, तो भाग वेगळा आहे. परंतु सहभागच नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही, असं एक माझं मत. भिसे सरांच्या मताबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो व्यवस्थितच आहे, काही प्रश्न नाही. आणि अजून एकच सांगतो फक्त की कायदा आणि समाज या दोन्ही गोष्टी एकमेकांशी कधी जोडल्या नाहीत, कधी जुळल्या नाहीत. अनेक कायदे झाले परंतु त्या कायद्याचा समाजामध्ये इम्प्लिमेंटेशन झालं नाही. समाजामध्ये कायदे लोकांना कळालेच नाहीत. ते वकिलापुरती मर्यादित राहिले, ते न्यायमूर्तीपर्यंत मर्यादित राहिले, ते त्या कायद्याचा अभ्यास करणारे जे कोणते घटक असतील त्यांच्यापर्यंत मर्यादित राहिले. अजूनही बालविवाह कायदा माहित नाही लोकांना. काही ठिकाणी म्हणतात 12, काही ठिकाणी म्हणतात 13. इकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मी जेव्हा आमचे एक PITचे विद्यार्थी होते पटले, त्यांचा समाज आहे पावरा, त्या पावरा समाजाच्या अभ्यासाकरता मी जेव्हा फिरत होतो तेव्हा असं लक्षामध्ये आलं की 13 वर्षाच्या मुलीचे विवाह झालेले आहेत आणि तिला विवाह योग्य मानलं गेलेलं आहे आणि 15 वर्षापर्यंत तिला 2 अपत्य झालेले. तेव्हा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कायदा समाजाच्या कनिष्ठ स्तरापर्यंत किंवा पोहोचला तर वरिष्ठ स्तरापर्यंत पण पोहोचत नाही असं माझं मत आहे. हुंड्याचं प्रमाण कनिष्ठामध्ये नाही, वरिष्ठामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये. हे माझं कन्क्लुजन आहे की हुंड्याचं प्रमाण हे आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ व्यक्तीपेक्षा आर्थिकदृष्ट्या वरिष्ठ घटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कनिष्ठ जातींपेक्षा वरिष्ठ जातींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कनिष्ठ जातीमधल्या स्त्रिया या नेहमी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतच करत आलेल्या आहेत, तेवढं प्रमाण वरिष्ठ जातींमध्ये नाही. त्या आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करतीलच किंवा त्यांनी करावीच अशी अपेक्षा पण कित्येक कुटुंबामध्ये बाळगली जात नाही किंवा हे अभिमानाने सांगितलं जाते की नाही आम्ही आमच्या कुटुंबामधल्या स्त्रियांना घराबाहेर काम करायला पाठवत. प्रत्यक्ष समाजाशी जोडल्या गेलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्या कनिष्ठ जातीमधल्याच आहेत. त्यामुळे कनिष्ठ जातीमध्ये अन्याय वगैरे असे होत असतील, नाही असं नाही, पण ते वरिष्ठांमध्ये वेगळ्या प्रकारचे होतात आणि कनिष्ठांमध्ये वेगळ्या प्रकारचे. स्त्रियांचा आणि पुरुषांचा दर्जा हा नेहमी भारतीय समाजामध्ये असमानच राहिलेला आहे. आपण कितीही गप्पा मारल्या, कितीही भाषणं दिली, कितीही ऐकली, कितीही पुस्तकं वाचली तरी आपल्याला हे मान्य करावं लागेल की स्त्री पुरुषांचा दर्जा समानतेच्या पातळीवर नाही किंवा तो होणं पण मला वाटते शक्य नाही. कारण मुळामध्ये ही डिव्हिजन ऑफ लेबरची जी कन्सेप्ट आहे ती जैविक आहे, ती सामाजिक आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकारे आपणच मान्य केलेलं आहे. आमच्या ओळखीच्या एक कुटुंब आहे की ज्या कुटुंबामधली स्त्री कमावते, प्राध्यापिका आहे आणि तिचा पती स्वयंपाक करतो, घरकाम करतो. मग त्याने घरकाम करावं, त्याने तो घरकाम कसा करतो
हे पाहायला आमचे काही लोक तिथं गेले की कसा स्वयंपाक करतो, कसं घर झाडतो. म्हणजे कन्सेप्ट मान्यच नाही ना. लिंगभेदानुसार जी काही पारंपरिकता आमच्या डोक्यामध्ये बसलेली आहे ती आम्ही तोडायला तयार नाही. आणि का तोडावी? कोणीतरी हे काम केलं पाहिजे. स्त्रियांनी करावं आता की पुरुषांनी करावं, कोणीतरी केलं पाहिजे. त्यामुळे डिव्हिजन ऑफ वर्क जे आहे ते तसंच राहील, तसंच राहायलाही हरकत नाही. फक्त आपलं मत मांडण्याचा अधिकार स्त्रियांना आला पाहिजे, हा एक मुख्य उद्देश आहे. जेव्हा त्यांना तो अधिकार मोठ्या प्रमाणामध्ये येईल तेव्हा परिवर्तन व्हायला वेळ लागणार. बोलण्यानेच परिवर्तन होईल, गप्प बसून परिवर्तन होणं शक्य नाही. असा एक माझा निष्कर्ष मी सांगतो. आणि आपण सगळे या ठिकाणी मला बोलावलं, आपण सगळे या ठिकाणी आलात, मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालात. माझं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आम्ही जेव्हा औरंगाबादला शिकत होतो तेव्हा विजय सूर्यवंशी, दादा मोठे, त्यानंतर गणाचारी, त्यानंतर विनोद राठोड बीडचा, आम्ही सगळे राम वाघ साळवे शिवाजी विद्यापीठात आहे, जोगदंड सर JNUला या मुंबई विद्यापीठामध्ये मला वाटते आहेत का रिटायर झाले. तर हा सगळा ग्रुप होता. आणि हा ग्रुप नेहमी MJ सरांना किंवा भोईटे सरांना वर्गामध्ये प्रश्न विचारायचे आणि सरांना ते खूप आवडायचं की नाही प्रश्न विचारणं म्हणजे तुम्ही जागरूक आहात, म्हणजे वर्गामध्ये झोपलेले असं नाही, परंतु जागरूक आहात, मनाने जागरूक आहात. जो मनाने जागरूक आहे तो समाजशास्त्राचा विद्यार्थी आहे असं जरी यातून निष्पन्न झालं तरी मला वाटतं आपण खूप काही साधलेलं आहे. मी आपले एवढं बोलून रजा घेतो. नमस्कार. उकरंडे सर, आवाज बंद आहे तुमचा, अनम्यूट करा. आवाज अनम्यूट करा. आभार. हॅलो. हा, धन्यवाद माई सर. विस्तृत असं अध्यक्ष समारोप माई सरांनी केला. या कार्यक्रमाचं वृत्तांत लेखन करणारे डॉक्टर मनोहर येलकलवाड सर यांचंही महासोशॉलॉजी परिवाराच्या वतीनं मी आभार मानतो. आजच्या साधन व्यक्ती माननीय डॉक्टर भिसे सर यांनी सविस्तर अशी मांडणी केली आणि अभ्यासकांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरेही दिली. महासोशॉलॉजी परिवार त्यांचा आभार मानताय. त्याचबरोबर माझ्या बरोबर असणारे जे इतर समन्वयक आहेत त्यांनी आपली भूमिका पार पाडली, त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. प्रश्नोत्तराच्या नंतर डॉक्टर संदीप चौधरी सरांनी आवाज आपला आवाज गेलेला आहे सर. उकरंडे सर, आवाज गेला आपला. सर लेफ्ट झालेले आहेत. अनम्यूट करा, आवाज अनम्यूट करा. उकरंडे सर, आवाज अनम्यूट करा. चौधरी सर, आपला आवाज बंद आहे. ठीक आहे. महासोशॉलॉजी परिवारातर्फे सर्वांचे
हार्दिक आभार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. आभार. हॅलो, एंड करायचं सर? हॅलो हॅलो. अरे बोल प्राचार्य. अरे एंड करा कॉल सर.